करतो ते अगदी लिक्विड फंड, ज्याच्यात स्थिर उत्पन्न असतं पण एक ठराविक रेटमध्ये आपल्याला तिथे फायदा होत असतो. अशा पद्धतीच्या ज्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकी आहेत त्या जवळपास सगळ्या करपात्र आहेत. म्हणजे अगदी काही थोडेसे अपवाद सोडले तर प्रत्येक उत्पन्नाच्या वर कर लागतो, टॅक्सेबल आहे ती. मग ते फिक्स डिपॉझिट असो, रिकरिंग डिपॉझिट असो, पोस्टाच्या जवळपास सगळ्या स्कीम्सवर कर लागतो. आणि आपल्यासारख्या अर्थमित्रांना हे ऑलरेडी माहिती आहे. काही टॅक्स फ्री आहे का? तर टॅक्स फ्री अर्थातच टॅक्स फ्री बॉन्ड असतात, त्याच्यावरच्या उत्पन्नावर कर लागत नाही. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये जर आपलं पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग बँक अकाउंट असेल तर त्याच्या उत्पन्नावर म्हणजे त्याच्या व्याजावर 3,500 रुपयापर्यंतची एक कर माफी, त्याला आपण टॅक्स एक्झेम्प्ट इन्कम म्हणतो, असं एक आहे. बऱ्याच जणांना त्याची कल्पना नाहीये. पण 3,500 रुपये सिंगल अकाउंट असेल तर आणि 7,000 रुपये जॉईंट अकाउंट असेल तर ही करमाफी आहे सेव्हिंग बँक अकाउंट पोस्टामध्ये आपलं असेल तर. बहुतेक हल्ली बऱ्याच जणांचं असतंच असं नाही, पण असेल तर त्याच्यावरचं जो टॅक्स उत्पन्न जे मिळतं जे सेव्हिंग अकाउंटला व्याज जमा होतं ते 3,500 रुपयापर्यंत व्याज हे करमुक्त आहे. हे जे सर्वसामान्य बँकांमधल्या सेव्हिंग बँक अकाउंटवरला जी सेक्शन 80 TTA मधली जी 10,000ची वजावट आहे किंवा डिडक्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त 3,500 मिळतात. हे बऱ्याच जणांना याची कल्पना नसते म्हणून मी मुद्दाम आपल्याला सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवरचं व्याज करमुक्त आपल्याला माहिती आहे. सुकन्या समृद्धी योजना जी स्पेशली मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या एकंदर विचारातनं आलेली आहे, त्याच्यातला व्याजावरही कुठला कर लागत नाही, ते व्याज जर जमा होत असेल तर. याच्या व्यतिरिक्त जी कुठली स्थिर उत्पन्न देणारी जी वेगवेगळी साधन आहेत त्याच्यावर आपल्याला कर द्यायला लागतो. आता ह्याच्यात सगळ्यांना माहिती असेल की सेव्हिंग बँक अकाउंटवर अगदी नेग्लिजिबल व्याज मिळतं, ते पण करपात्र आहे. 10,000ची जी सूट आहे 80 TTA मध्ये ती आहे, परंतु त्याच्याकडे आपण उत्पन्न म्हणून बघत नाही. आपले पैसे सेव्हिंग बँकेत असतात, त्यातनं जे काय व्याज मिळतं तो आपला ऍडिशनल फायदा असतो. पण मोस्टली आपण बघतो की बँकेच्या फिक्स डिपॉझिटवर आपल्याला बऱ्यापैकी व्याज मिळत असतं. बऱ्याच जणांचे जिथे ज्यांना जास्त रिस्क घ्यायचं नसतं अशांचा मेन उत्पन्नाचा सोर्स तो असू शकतो जर ते रिटायर्ड असतील तर. अशा वेळी बँक फिक्स डिपॉझिटच्या व्याजावर कसा कर लागतो? आता आपण म्हणाल की त्यात काय सोपं आहे, जे काय व्याज जमा झालं त्याच्यावर कर लागतो. नाही, इन्कम टॅक्स मध्ये दोन प्रकारे आपल्याला त्याला काय म्हणतात त्याला आपण 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि हे ऑप्शन फारसे कुठे डिस्कस होत नाहीत. पहिला ऑप्शन असा आहे की हे व्याज अॅक्र्यूड जसं होईल त्या अॅक्र्यूड म्हणजे जसं जमा होईल जसं त्याची जितके दिवस आपण FD ठेवू तेवढ्या दिवसांचं व्याज जे जमा झालेलं असतं त्याच्यावर आपल्याला कर भरता येतो. दुसरा असा एक ऑप्शन दिलेला आहे की तो अॅक्र्यूड व्याज न करता तुमच्या हातात जेवढं प्रत्यक्ष पडेल त्याच्यावर तुम्ही कर भरू शकता, ज्याला आपण कॅश सिस्टीम म्हणतो. मी उदाहरण देतो. समजा माझं 1 लाखाचं फिक्स डिपॉझिट मी 1 एप्रिलला काढलं आणि 31 मार्चला ते मॅच्युअर झालं. पूर्ण एप्रिल ते मार्च 1 वर्षाला 1 लाखाला 7% जर त्याच्यात रेट असेल तर 7,000चं व्याज मला मिळणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपण बँकेत गेल्यावर तो विचारतो की तुम्हाला क्वार्टरली व्याज पाहिजे, मंथली पाहिजे का इयर एंड म्हणजे क्युम्युलेटिव्ह पाहिजे. जर मी क्वार्टरली स्वीकारलं तर दर 3 महिन्याने माझ्या अकाउंटला व्याज जमा होईल. ते करपात्र आहे का? आहे. आणि ते सोपं आहे कारण ते माझ्या अकाउंटला पासबुकमध्ये जमा झालं. जर मी क्युम्युलेटिव्ह म्हटलं तर कदाचित 1,07,000 किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त रक्कम 31 मार्चला वर्ष संपल्यावर मला हातात मिळणार आहे. तर ते वरचे जे पैसे आहेत 7,000 आणि वर ते मला सहज मिळतात की बाबा हे क्युम्युलेटिव्ह आहे आणि त्यामुळे मला ते दाखवायला लागतील. पण समजा मी 2 वर्षाचं क्युम्युलेटिव्ह FD काढलं म्हणजे आज 1 एप्रिलला काढल्यानंतर पुढचा मार्च नाही तर त्याच्या पुढच्या मार्चला ते मॅच्युअर होणार असेल. अशा वेळी त्याचे जे काही व्याज मला जमा होणार आहे ते माझ्या हातात नाही पडणार आहे, ते त्या FD क्युम्युलेटिव्ह पद्धतीने ऍड होत जाणार आहे. मग मी इन्कम टॅक्सला काय दाखवू? तर त्याला 2 ऑप्शन इन्कम टॅक्स मध्ये दिलेले आहेत. पहिला ऑप्शन मी दरवर्षी काय व्याज जमा झालाय म्हणजे अॅक्र्यू झालाय त्याच्यावर मी दाखवू शकतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे बँकेत जर आपण गेलात आणि सर्टिफिकेट मागितलं इंटरेस्टचं तर बँक आपल्याला सर्टिफिकेट देऊन सांगेल की इतकं व्याज तुमचं या वर्षभरात जमा झालं म्हणजे हातात नाही पडलं पण तुमच्या FD मध्ये ऍड झालंय. तर ती रक्कम आपण म्हणू शकतो की मी अॅक्र्युअल बेसिसवर इन्कम टॅक्सला ती रक्कम दाखवायची. मला वाटतं हा सगळ्यात सोपा प्रकार आहे कारण बँक सर्टिफिकेट तुम्हाला देईल आणि ती रक्कम दाखवल्यानंतर डिपार्टमेंटही क्वेश्चन करणार नाही. पण दुसरा पर्यायही आहे त्याचा विचार आपण करू शकतो आणि इन्कम टॅक्स तो अलाउ करतो. तो म्हणजे जेव्हा मला प्रत्यक्ष पैसे हातात मिळतील व्याजाचे म्हणजे 2 वर्षानंतर मी हे वर्षाचं घेईल पुढच्या वर्षाच्या एंडला 31 मार्चला ते साधारण 1 लाखावर 7 आणि 7 असं आपण धरू साधारण 1,14,000 किंवा 15,000 रुपये मला मिळतील तर वरचे 14-15,000 रुपये व्याज मी थेट दुसऱ्या वर्षी पण टाकू शकतो. हा पर्याय दिलेला आहे, कंपल्शन नाही. तो सगळ्यांनी पाळला पाहिजे असं पण नाही, पण हा पर्याय आपल्याकडे आहे. अशा वेळेला फक्त एक असतं की
दुसऱ्या वर्षी मला पूर्ण 14-15 हजार उत्पन्न माझ्या त्या वर्षीच्या उत्पन्नामध्ये मला ऍड करायला लागेल. मग प्रश्न असा आहे की पहिल्या वर्षी मी नाही दाखवलं तरी चालेल का? इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे चालेल. मग आपण बरेच जण आपण म्हणजे माझ्याकडे असंख्य क्लायंट ही अशी दुसरी पद्धत कधी वापरत नाही. ह्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की एक तर पहिली पद्धत सोपी आहे. दरवर्षीच्या वर्षी व्याज दाखवलं की मोकळं झालं. दुसरं सगळ्यात महत्वाचं की बरेच वेळा व्याजावर टीडीएस कापला जातो. आता ते 40,000च्या वर जर व्याज असेल तर टीडीएस कापला जाईल. फॉर्म 15H 15G वगैरे आपण बघूच नंतर. परंतु तो टीडीएस जर कापला गेला तर 26A जो आपला इन्कम टॅक्सचा टीडीएस जिथे दिसतो त्या फॉर्म मध्ये ती रक्कम आणि त्याच्यावरचा टीडीएस दिसायला लागतो. आणि नॉर्मली इन्कम टॅक्स मध्ये अजूनही डिपार्टमेंटची एकंदर मनोवृत्ती अशी आहे की 26A मध्ये जे आहे ते तुमचं उत्पन्न आणि ते तुम्ही दाखवलं असेल तर कुठली शंका येत नाही, कुठली क्वेरी येत नाही. परंतु ते जर तुम्ही दाखवलं नसेल तर तुम्ही चूक आहात असं नाही, परंतु कदाचित तुम्हाला तशी विचारणा होऊ शकते. आणि आता ई प्रोसिडिंग नावाचा जो प्रकार आहे की तुम्हाला एक ई प्रोसिडिंग मध्ये तुम्हाला ऑनलाईन उत्तर द्यायचं त्याचं, तेव्हा त्यांना तुम्हाला उत्तर द्यायला लागेल की मी या वर्षी व्याज दाखवलं नाही पण पुढच्या वर्षी दाखवलंय. आणि कदाचित आपल्या सगळ्यांनाच म्हणजे अगदी आमच्यासारख्या टॅक्स प्रॅक्टिशनरना सुद्धा शक्यतो डिपार्टमेंट पासून आपण लांब राहावं अशी इच्छा असते. अगदी ऑनलाईन पद्धतीने का होईना त्यांच्या जवळपास जायला नको असतो. आणि म्हणून अशी ई प्रोसिडिंग येऊ द्यायची वेळ नसेल तर जेवढं 26 ला व्याज आपलं दिसतंय तेवढं आपण दाखवलं, जे शक्यतो त्या बँकेच्या इंटरेस्ट सर्टिफिकेटशी मॅच होतं. कधी कधी ते मॅच पण होत नाही, पण अशा वेळी आम्ही सांगतो की 26 मध्ये जे व्याज दिसतं ते दाखवून मोकळे व्हा. कारण त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं समाधान होईल की निदान जे काही आमच्या रेकॉर्डवर आहे तेवढं इतकं उत्पन्न तुम्ही दाखवलंय. पण दुसरा पर्याय जो मी म्हटला कॅश बेसिसचा तो पण आपण करू शकतो. लिगली ते आहे, अलाउड आहे. फक्त आपल्याला कदाचित ई प्रोसिडिंग येईल, त्याला उत्तर द्यायला लागेल. आणि हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर पहिला सोपा मार्ग म्हणजे बँकेचं सर्टिफिकेट घेऊन हे व्याज दाखवू शकतो. इथे सगळ्यात गल्लत अशी होती म्हणजे एस्पेशली ज्यांचा 26 मध्ये हा रिफ्लेक्शन होत नाही कारण त्यांचा टीडीएस कापला जात नाही किंवा त्यांनी 15H किंवा जी दिलेला असतो किंवा कदाचित 40,000च्या खाली असतं. सगळ्यात गल्लत अशी होती की जेव्हा मी क्युम्युलेटिव्ह एफडी घेतो त्या वर्षी पहिल्या वर्षी तर मला दाखवायचं नाही कारण माझ्या अकाउंटला जमा झालं नाही. समजा मी दुसरी मेथड वापरतोय असं समजा. दुसऱ्या वर्षी ती जी एफडी आहे 31 मार्चला ती मी माझ्या अकाउंटला जमा न करता तशीच रिन्यू करतो. म्हणजे बँकेला सांगतो आता 1/15 आहे ना 1/15 थेट रिन्यू करा अजून 2 वर्षाकरता. अशा वेळी होतं काय, मला स्वतःला माहिती असतं की 15,000 मला मिळालेत, परंतु ते बँकेत येत नाही. हां, कदाचित सर्टिफिकेट घेतलं तर सर्टिफिकेटवरती बँक दाखवेल की आता या वर्षात एवढे एवढे मिळाले म्हणून. पण जर प्रत्यक्ष बँक अकाउंट बघितलं तर ही रक्कम कुठेही रिफ्लेक्ट होत नाही. आणि आमच्याकडे असा माझा अनुभव आहे की माझे बरेचसे क्लायंट अशा पद्धतीचे थेट रिन्युअल केल्यामुळे त्यांचा तो जो पोर्शन आहे व्याजाचा तो इन्कम टॅक्सला दाखवलाच गेला नाही. असे कित्येक वेळा केसेस झालेले आहेत. आणि म्हणून साधारण गेली 2-3 वर्ष आम्ही प्रत्येक आमच्या क्लायंटला सांगतो की तुम्ही बँकेकडनं सर्टिफिकेट आणा की वर्षभरात किती व्याज तुमच्या अकाउंटला म्हणजे तुमच्या एकंदर फिक्स डिपॉझिटवर अॅक्रू झालाय त्या सर्टिफिकेटमध्ये जी रक्कम आहे ती आपण दाखवू. त्यामुळे उद्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कुठली क्वेरी येणार नाही. त्याचप्रमाणे ते जर मॅच होत असेल 26 शी तर आपल्याला कुठलीच चिंता आणि ई प्रोसिडिंगची चिंता राहणार नाही. त्यामुळे बँकेच्या डिपॉझिटचं व्याज सुद्धा कसं दाखवायचं याच्यावर हा इन्कम टॅक्स प्रॉपर भरला जावा, पुढे आपल्याला त्रास होऊ नये या दृष्टीने हे विवेचन होतं. याच्या व्यतिरिक्त पोस्टाच्या जवळपास सगळ्या स्कीम्स आहेत म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा टर्म डिपॉझिट. मी म्हटल्याप्रमाणे सेव्हिंग बँक अकाउंट सोडलं तर बाकी सगळ्या स्कीमवरचं व्याज एक करपात्र आहे आणि त्याचं पण शक्यतो आपण ॲक्च्युअल बेसिसवर ते दाखवावं. पोस्टाकडनं सर्टिफिकेट कसं मिळत असेल तर घ्यावं, अन्यथा आपण स्वतः कॅल्क्युलेट करू शकतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे राष्ट्रीय बचत पत्रावरचं व्याज हे अॅक्रूड होत असतं म्हणजे ते आपल्याला हातात मिळत नसतं, परंतु त्याचा चार्ट गुगलवर अवेलेबल असतो. त्या चार्टप्रमाणे प्रत्येक वर्षी किती अॅक्रू झालाय ही रक्कम आपण काढायची आणि ती आपल्याला उत्पन्नाच्या एकंदर रकण्यामध्ये ऍड करून तेवढं उत्पन्न आपण दाखवू शकतो. आता याच्यात 2 मुद्दे अजून आहेत की समजा मला हा प्रश्न एकाने विचारलेला की माझं उत्पन्न साधारण 7-1 लाख रुपये आहे आणि त्यातनं 1.5 लाख जर मी वजा केलं तर सिनियर सिटीझन होता. 1.5 लाख मी जर पीपीएफ किंवा एटीसीची वजावट घेतली आणि मला 50,000ची सेक्शन 80 टीटीबी मध्ये वेगळी स्वतंत्र वजावट बँकेच्या फिक्स डिपॉझिट आणि सेव्हिंग बँकेच्या व्याजावरची मिळते जी सिनियर सिटीझन करता 50,000 आहे. तर ती वजा केली तर माझं उत्पन्न 5 लाख होतं. आणि आता नवीन नियमाप्रमाणे 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही, म्हणजे टॅक्स कॅल्क्युलेट होईल 12,500 रुपये 5%. परंतु सेक्शन 87A मध्ये तुम्हाला रिबेट असल्यामुळे तो टॅक्स द्यायची गरज लागणार नाही जर तुमचं उत्पन्न 5 लाख किंवा त्याच्या खाली असेल. तर अशा रीतीने करपात्र उत्पन्न मी 7वरनं 5 आणलं आणि कुठलाही टॅक्स मला लागणार नसेल तर हे बरोबर आहे का? तर मी म्हटलं हो हे बरोबर आहे.
अशा रीतीने रादर 7 लाखापेक्षा जास्त जरी तुमचं करपात्र उत्पन्न असेल आणि ते अशा पद्धतीने तुम्ही टॅक्स वेगवेगळे आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, इतरही काही डिडक्शन्स आहेत. त्या वापरून जर आपण तो खाली आणू शकलो आणि 5 लाखाच्या खाली आणू शकलो, तर आपला नक्कीच कर वाचेल. या 5-7 लाखामध्ये तुमचं कदाचित पेन्शन असू शकतं, बँकेचं व्याज असू शकतं, पोस्टाच्या स्कीममधलं व्याज असू शकतं, निरनिराळ्या पद्धतीने मिळणारं डिबेंचरचं इंटरेस्ट असू शकतं. कुठल्याही पद्धतीने जिथे स्थिर उत्पन्न मिळतं अशा पद्धतीचं करपात्र उत्पन्न या 5 लाखात किंवा 7 लाखात असू शकतं. त्याच्यातला त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो तुम्ही अशा पद्धतीने कमी करू शकता किंवा शून्य करू शकता. ह्याच्यात अजून एक मुद्दा असा आहे की ह्याच्यात काही टॅक्स प्लॅनिंगला किंवा काही ह्याला सोय आहे का? कारण बरेच जणांना मी माझ्या क्लायंटला बघतो की ऑलरेडी जे सॅलरीड क्लायंट असतात त्यांचा खूप टॅक्स जात असतो. त्यांच्या पगारातनं खूप मोठी रक्कम त्यांना द्यायला लागत असते. त्याचं एक मनात थोडंसं दुःख असतं की मला 1 लाख रुपयाचा बोनस मिळाला पण हातात 60-70 हजारात मिळाला. तर का तर टॅक्स निघून गेला. तर त्यामुळे अशा वेळी काही बँकेच्या फिक्स डिपॉझिटवरच्या व्याजातनं मला काही सूट मिळेल का? तर त्याच्यातला एकच आम्ही थोडंसं त्याला जगलरी म्हणतो ती करू शकतो आपण. ती म्हणजे आपल्या घरात जर आई किंवा वडील म्हणजे जो सॅलरीड एम्प्लॉई आहे त्याचा आई वडील सिनियर सिटीजन असतील आणि त्यांना फारसं उत्पन्न नसेल, तर मुलगा आई किंवा वडिलांना तेवढी रक्कम म्हणजे काही रक्कम गिफ्ट देऊन त्यांच्या नावाने फिक्स डिपॉझिट लावू शकतो. अर्थात ते उत्पन्न त्यांचं धरलं जाईल कारण गिफ्ट एकदा आई वडिलांना दिल्यावरती त्यांची प्रॉपर्टी होईल. त्या उत्पन्नावरचा कर त्यांना भरायला लागेल. पण तो जर असा 7-1 लाखाच्या खाली असेल आणि अशा पद्धतीने प्रॉपरली प्लॅन करून जर आपण त्यांचा टॅक्स शून्य करू शकलो, तर एक मोठं टॅक्स प्लॅनिंग होऊ शकतं. म्हणजे मुलांनी त्याच्या स्वतःकडे एफडी न ठेवता ते आई किंवा वडिलांना ते पैसे ट्रान्सफर करायचे आणि तिथून त्यांनी एफडीला पैसे लावायचे. ते व्याज त्यांचं धरलं जाईल आणि मग आपण त्याचं टॅक्स प्लॅनिंग करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्या साधारण 18 वर्षाच्या वरची जर मुलं आपल्याकडे असतील, की जी अजून स्वतः कमवायला लागलेली नाही, अशा मुलांच्या नावाने जर फिक्स डिपॉझिट लावली, ती सज्ञान धरली जातील, मायनर नसतील. त्यामुळे त्याचं उत्पन्न हे त्या मुलांचं उत्पन्न धरलं जाईल. आईने किंवा वडिलांनी मुलाला गिफ्ट दिली आणि त्यांच्या नावाने फिक्स डिपॉझिट लावली, तर त्यांचं उत्पन्न धरलं जाईल. साधारण 18 ते साधारण 24-25 पर्यंत ही मुलं जर कमवायला लागत नसतील त्यांच्या शिक्षणामुळे, तर त्या मधल्या काळात जे काही उत्पन्न जमा होईल, ते त्यांचं उत्पन्न धरलं जाईल. 5-7 लाखापर्यंत त्यांनाही टॅक्स लागणार नाही आणि त्यामुळे सॅलरीड लोकांना जो स्वतःच्या एफडी स्वतःच्याच नावाने लावून जो मोठा टॅक्स भरायला लागतो, तो कायदेशीर मार्गाने वाचला जाईल. त्यामुळे टॅक्स प्लॅनिंगची एक मोठी संधी आहे जर घरात आई-वडील असतील आणि त्यांचं फारसं उत्पन्न नसेल आणि मेजर सज्ञान झालेली मुलं पण कमवायला लागलेली नसलेली मुलं. हे 2 एक चांगले मार्ग असतात. त्यात एकच काळजी घ्यायची, ते म्हणजे सुनेनं आपल्या सासूच्या नावाने किंवा सासऱ्याच्या नावाने एफडी लावायची नाही. कारण त्यांचं उत्पन्न क्लबिंग प्रोव्हिजनच्या अंडर सुनेच्या उत्पन्नात क्लब होतं. म्हणजे कमवती जर सून असेल, तिला जर 20-25 लाखाचं उत्पन्न पगाराचं असेल आणि तिच्या 20-25 लाखाचे एफडी असतील, तर तिला मात्र सेव्हिंगचा स्कोप नाहीये. तिने आपल्या सासू किंवा सासऱ्यांच्या नावाने एफडी लावून त्याच्या उत्पन्नावरचा कर हा सासू-सासऱ्यांवर धरला जाणार नाही, तो सुनेच्या धरला जाईल. कारण क्लबिंग प्रोव्हिजन आहे. मात्र मुलगा आपल्या आईच्या नावाने लावू शकतो, आपल्या वडिलांच्या नावाने लावू शकतो. हां, आता ती सून आहे, ती आपल्या आईच्या नावाने लावू शकते का? नक्कीच लावू शकते. म्हणजे थोडक्यात जो नवरा आहे त्याचे सासू-सासरे. फक्त तिथे सामाजिक प्रश्न असा होईल, की सुनेने कमावलेले पैसे हे तुझ्या आईच्या नावाने का लावते? पण जर सामंजस्य असेल, 7-1 लाखावरचा जर टॅक्स वाचवून तो आपण आनंदाने एपापसात विभागून घेऊ, एखाद्या सहलीला जाऊ असा विचार असेल, तर नक्कीच अशा पद्धतीची मान्यता दोन्हीकडनं मिळेल. अर्थात दोन्ही अंडरस्टँडिंग लागेल. लक्षात घ्या नेहमी आपण टॅक्स प्लॅनिंग करताना जे क्लुप्त्या वापरला जातो त्याच्यामध्ये फार अंडरस्टँडिंगची गरज असते. आणि आपण नेहमी म्हणतो की काही कम्युनिटीमध्ये आपापसात फार अंडरस्टँडिंग असतं. ते याच करता असतं कारण त्यांना पैशाचं महत्त्व जास्त वाटत असतं. आपल्याला मोडेल पण वाटणार नाही अशी आपली वृत्ती असते. आणि त्यांचं म्हणणं असं की 4 पैसा बचता है तो चलो उतना तो उतना, उसने उसके लिए क्या हाँ जी करना 2 बार करने हो, लेकिन 4 पैसा बचेगा. आणि ही प्रत्येकाची मनोवृत्ती आहे. तर त्यामुळे पहिला मुद्दा असा की तो क्लबिंग प्रोव्हिजनमुळे सून आपल्या सासूच्या नावाने किंवा सासऱ्यांच्या नावाने अशा पद्धतीचे एफडी लावू शकणार नाही. मात्र आपल्या आई वडिलांच्या नावाने लावू शकेल जर त्यांचं उत्पन्न इतर मार्गांचं कमी असेल तर. अजून एक महत्वाचा मुद्दा जो टॅक्सशी संबंधित नाही पण सर्वांनी विचार करायला पाहिजे तो म्हणजे असा की आणि आज प्रत्यक्ष मी अशा घटना बघितलेल्या आहेत. मुलांनी आई वडिलांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर पैसे लावले म्हणजे मुलांनी 1 कोटी रुपये आपले जे त्याच्या पगारातून ओरायचे ते वडिलांच्या नावाने लावले आणि त्यामुळे अशा पद्धतीचा टॅक्स त्याचा वाचायला लागला. खूप म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. परंतु एक दिवशी त्याच्या म्हणजे बहिणीनी वडिलांच्या रकमेतनं म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमधनं काही क्लेम केला. आपापसात काही भांडण झालं. अशा वेळी वडील ही जी रक्कम आहे ती वडिलांची स्वतःची प्रॉपर्टी असल्यामुळे त्याच्यावर सर्वांचा हक्क
मग अशा वेळी त्याच्यावर उपाय काय? तर वडिलांनी एक विल करायचं आणि सांगायचं की हे 1 कोटी रुपये माझ्या पश्चात माझ्या मुलाला मिळावे किंवा ह्याच्यावर माझा अर्थात जिवंतपणी जर अशा पद्धतीचं कोणी क्लेम केला तर काय हा मोठाच प्रश्न आहे. परंतु ती त्या वडिलांची स्वतःची प्रॉपर्टी होती आणि त्याच्यावर फक्त या मुलाचा अधिकार नसतो. म्हणजे वडिलांना आणि मुलांना माहीत असतं की हे पैसे कोणाचे आहेत. परंतु सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विचार केला किंवा कायदेशीर विचार केला तर वडिलांच्या त्या पैशावर त्यांच्या बायकोचा म्हणजे मुलाच्या आईचा, बहिणींचा, भावांचा हक्क असतो. त्यामुळे हा हा एक हे तिसरंच त्रांगड तयार होऊ शकतं आणि त्यामुळे त्याचा विचारही करायला पाहिजे. नुसतं टॅक्स वाचवायच्या दृष्टीने हा विचार आपला न करता असे काही प्रश्न भविष्यात उद्भवणार नाहीत ना, अशी काही शक्यता आपल्या ह्याच्यात नाही ना, याचा विचार सर्वसामान्य करदात्यांनी नक्की करावा. ह्याच्या व्यतिरिक्त एक लिक्विड फंड जो आपण बरेच वेळा ऐकतो की लिक्विड फंडात जो पैसे आपण जर टाकले आणि साधारण 3 वर्ष ते पैसे तिथे ठेवले आणि तिसऱ्या वर्षानंतर आपण ते रिडीम केले, तर त्या येणाऱ्या उत्पन्नाला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात आणि तो डेट फंडासारखा असल्यामुळे त्याच्यावर तुम्हाला इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. म्हणजे आज मी लिक्विड फंडात 5 लाख रुपये ठेवले आणि 3 वर्षानंतर मला काढायला लागले. त्या 5 लाखाचे समजा क्षणभर धरू आपण की 6 लाख रुपये झाले. तर मधला जो 1 लाखाचा फरक आहे, त्याच्यावर मला टॅक्स लागतो. आता खरं माझ्या दृष्टीने हा 1 लाख म्हणजे व्याजच आहे. इतक्या वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षातलं व्याज आहे. परंतु इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे या व्याजाला कॅपिटल गेन असं म्हटलं जाईल आणि लाँग टर्म कॅपिटल गेन असल्यामुळे म्हणजे दीर्घकालीन भांडवली नफा असल्यामुळे त्याला इंडेक्सेशन मिळेल आणि इंडेक्सेशनचा जेव्हा बेनिफिट मिळतो तेव्हा शक्यतो आम्ही असं बघितलंय की तुम्हाला फारसा टॅक्स पडत नाही. कारण महागाईच्या आसपासच इथे व्याज मिळत असतं आणि त्याच्यात तेवढीच महागाई वाढल्यामुळे तुम्हाला इंडेक्सेशनचा जो कॉस्ट बेनिफिट तुम्हाला मिळत असतो. त्यामुळे त्याच्यावरही फारसा टॅक्स पडत नाही. कधी-कधी लॉस पण दिसतो आपल्याला. त्यामुळे लिक्विड फंडात पैसे ठेवून ती गरज लागली तर 3 वर्षांनी काढायची. मला वाटतं डॉक्टर अभिजित फडणवीसनी बरेच वेळा ह्याच्यावर आपल्याला सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलंय, की एक 3 वर्षाची पाईपलाईन तयार करा. म्हणजे मी आज 1 लाख रुपये समजा टाकले, तर ते 3 वर्ष काढणार नाही. 1 महिन्यानी 1 लाख रुपये टाकले, तर त्याच्या पुढच्या 3 वर्षांनी काढेल. अशी एक पाईपलाईन जर तयार केली आणि मला लागणारे पैसे हे मागच्या 3 वर्षापूर्वी टाकलेले मी काढत गेलो, तर मला त्यातनं काही व्याज परतावा पण मिळेल, जो कदाचित फारसा नसेल. 5-6% असेल, एफडीच्या लेव्हलचा असेल किंवा कमी पण असेल. परंतु कदाचित त्याच्यावरचा तो टॅक्स एफिशियंट असेल, म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा एक चांगला मार्ग लिक्विड फंडाचा उपलब्ध आहे, की जेणेकरून आपली इमर्जन्सी जो फंड आपण नेहमी म्हणतो की इमर्जन्सी फंड कुठेतरी पार्क करायला पाहिजे. तर तो फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला तर त्याला करपात्र असल्यामुळे त्याला टॅक्स द्यायला लागतो. तर ते इफेक्टिव्ह यील्ड कमी होतं. मात्र लिक्विड फंडात अशा पद्धतीने इमर्जन्सी फंड पार्क करत गेलो आणि इमर्जन्सी फारशी पुढच्या 4-5 वर्षात आली नाही, तर निश्चितच अशा पद्धतीचं एक टॅक्स प्लॅनिंग आपल्याला करता येतं. अर्थात त्याच्यासाठी प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करायला लागतो, की मी कधी पैसे टाकले, कधी काढले. मधला जो काळ आहे हा 3 वर्ष म्हणजे 36 महिने पाहिजे आणि मग त्याची ती पाईपलाईन आहे तिचं प्रॉपर आपल्याकडे कुठेतरी रेकॉर्ड असलं पाहिजे, की जेणेकरून जेव्हा ते पैसे काढू, तेव्हा ते कुठले काढले हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. फर्स्ट इन फर्स्ट आउट हा अशा पद्धतीचा रूल इन्कम टॅक्स कायदा अलाउ करतो आणि त्यामुळे अशा पद्धतीने पैसे जे काढलेले असतात त्याच्यावर तुम्हाला फार कमी कर लागतो. त्यामुळे सेव्हिंग बँकमध्ये पैसे न ठेवता, फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे न ठेवता, जे 30% ब्रॅकेटमध्ये आहेत अशा करदात्यांनी जर लिक्विड फंडात अशा पद्धतीने एक पाईपलाईन बनवली, तर त्यांचा फार मोठा फायदा होऊ शकतो, की त्यांना त्याच्यातनं त्यांचा कर वाचू शकतो. स्थिर उत्पन्न झाल्यानंतर आपण काहीसं अस्थिर उत्पन्न हल्लीच्या काळात ते म्हणजे शेअर्स किंवा ज्याला डिव्हिडंडचं उत्पन्न मिळतं. तर डिव्हिडंड 31/मार्च/2020 पर्यंत पूर्ण करमुक्त होता. 10 लाखापर्यंतच्या उत्पन्न डिव्हिडंडवर कुठलाही टॅक्स नव्हता. 10 लाखाच्या वरच्या उत्पन्नावर 10% कर द्यायला लागायचा. म्हणजे जर 11 लाख डिव्हिडंड मला मिळत असेल, तर वरच्या ते 1 लाखावर आहे 10 ते 11 मध्ये त्या 1 लाखावर फक्त 10% म्हणजे एक ₹10,000 एवढाच टॅक्स होता. मात्र डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स आता या बजेटमध्ये काढून टाकल्यामुळे डिव्हिडंड हा प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात टॅक्सेबल होत असल्यामुळे अगदी ₹1 डिव्हिडंड जरी मिळाला यावर्षी 2021 मध्ये, तर तुमच्या करपात्र उत्पन्नात इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून आपल्याला दाखवायला लागणार आहे. 5,000च्या वर जर डिव्हिडंड गेला तर तुमचा टीडीएस होणार आहे. तो टीडीएस वाचवायचा असेल तर फॉर्म 15A किंवा GH किंवा G देऊ शकतो आपण. परंतु हे डिव्हिडंड हे उत्पन्न आहे, हे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेअर्स आहेत किंवा ज्यांचं डिव्हिडंड यील्ड चांगलं आहे, अशा पद्धतीच्या करदात्यांना हे डिव्हिडंड दरवर्षी मिळत होतं. ते इतके दिवस करमुक्त होतं. आता ते करपात्र असेल आणि ते करपात्र असल्यामुळे त्याचा टॅक्स त्यांना भरायला लागेल. त्यामुळे यावर्षी जे आपल्याला कॉम्प्युटेशन करायचं आहे, त्यामुळे अशा डिव्हिडंडचा टॅक्सही आपल्याला भरायला लागणार आहे. आपलं एकंदर ग्रॉस टोटल इन्कम ह्या डिव्हिडंडच्या टॅक्स
मला वाटते मीटिंग संपली का? हॅलो. हॅलो, गोखले सर, तुम्ही मीटिंग कंटिन्यू करा. आपल्याला टाइम एक्सटेन्शन मिळालेला आहे. जस्ट मिळालं, मी ते ऑर्गनाइज करत होतो. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर डिव्हिडंड कंटिन्यू वर करा. आता टॅक्स लागू होईल. आता डिव्हिडंड नॉर्मली दोन प्रकारे आपल्याला मिळू शकतो. एक तर शेअर्सवरचा डिव्हिडंड जो कंपन्या डिक्लेअर करतात, आणि म्युच्युअल फंडावरचा डिव्हिडंड. म्युच्युअल फंडाचा डिव्हिडंड इतके वर्ष असं होतं की इक्विटी डिव्हिडंड असेल किंवा डेट फंडाच्या फंडावरचा डिव्हिडंड असेल त्याच्यावर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स होता, आणि तो अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने होता. म्हणजे 11-11.5% इक्विटी फंडावर होता, 28-29% तो डेट फंडावर होता. अशा वेळी एक सगळ्यांची ओरड अशी होती की आमचं करपात्र उत्पन्न खरं एवढं नाहीये, तरी सुद्धा डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्सच्या रूपाने आम्ही सरकारला डिव्हिडंड टॅक्स देतोय. आता मात्र परिस्थिती बदलली. आता डिव्हिडंड हा टॅक्स तुम्हाला भरायचा आहे, आणि त्यामुळे तुमचं जर करपात्र उत्पन्न त्या लिमिटच्या खाली असेल किंवा 5% असेल तर तुम्हाला कदाचित डिव्हिडंडवर टॅक्स फार कमी लागू शकतो. म्हणजे एका अर्थी जे लहान उत्पन्न गटातले करदाते आहेत त्यांना डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स जाण्याने फारसा तोटा होणार नाही, तर फायदाच होणार आहे. मात्र जे हायर टॅक्स ब्रॅकेट मधले आहेत, म्हणजे 30% आणि सरचार्ज वगैरे धरून 37 आणि 43% ब्रॅकेटमधले आहेत, त्यांना मात्र त्यांचं नुकसान होणार आहे, कारण डिव्हिडंड त्यांच्या हातामध्ये टॅक्सेबल होणार आहे आणि त्यांना त्या रेटनी त्यांना टॅक्स भरणार आहे. 37% किंवा इव्हन 43% सुद्धा त्यांना टॅक्स द्यायला लागेल. परंतु आपण सर्वसामान्य आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय आहेत अशांना डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स गेल्यामुळे आपल्याला फक्त टॅक्स भरायला लागेल. बरेच वेळा अशी मानसिकता असते की आपण स्वतः टॅक्स भरतो तेव्हा आपल्याला ते दुःख होत असतं. जर माझा टॅक्स कापूनच घेतला किंवा डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स म्हणजे मला मिळतानाच टॅक्स करमुक्त आहे अशी माझी भावना असल्यामुळे कदाचित ते दुःख कमी असतं. परंतु आपल्याला स्वतःला टॅक्स भरायला लागले की ते मात्र भरायला लागतो, जाऊन त्याचा ऍडव्हान्स टॅक्स भरायला लागतो जर तुम्ही सिनियर सिटीजन नसाल तर. आणि त्यामुळे ही सगळी काळजी आपल्याला घ्यायला लागते. रिटर्न मध्ये दाखवायला लागतं. टीडीएस झाला असेल तर त्याचं सर्टिफिकेटचे उल्लेख आपल्या रिटर्न मध्ये करायला लागतात. त्यामुळे प्रोसिजरल थोडंसं काम वाढलेलं आहे. त्यापेक्षा डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा इझी होता, परंतु मी म्हटल्याप्रमाणे लहान त्या करदात्यांना मात्र ह्याचा नक्की फायदा होणार आहे. माझं उत्पन्न जर 5 लाखाच्या खाली असेल तर मला काय टॅक्सच पडणार नाही. डिव्हिडंड मिळून सुद्धा मला टॅक्स पडणार नाही. जो आधी मी इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्युट करत होतो, कंपनी डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स भरत होती त्यामुळे. आणि त्यामुळे मला वाटतं की दोन्ही याचे एका दृष्टीने फायदे एका दृष्टीने तोटे आहेत. पण आपल्या दृष्टीने विचार करताना डिव्हिडंड आता करपात्र आहे. ह्या वर्षाच्या अखेरीस जे आपण पुढच्या वर्षी रिटर्न भरू तेव्हा हे डिव्हिडंड आपल्याला दाखवायला लागेल. आणि म्हणूनच कदाचित म्युच्युअल फंडात जे डिव्हिडंड ऑप्शन त्यांनी घेतलेले होते अशा बऱ्याचशा गुंतवणूकदारांना असं सांगितलं जातं की तुम्ही डिव्हिडंड ऑप्शनवर आता ग्रोथ ऑप्शनकडे शिफ्ट व्हा, म्हणजे डिव्हिडंड घेऊच नका, म्हणजे तुम्हाला कर पडणार नाही. डिव्हिडंड तुम्ही घेतलाच नाही तर तुमच्या युनिटची एनएव्ही वाढत जाईल. इनडायरेक्टली ते पैसे तुमच्या युनिटमध्ये भर होईल, तुमच्या हातात येणार नाहीत, आणि मग तुम्हाला टॅक्स पडणार नाही. आता त्याच्यावर काही जणांनी असा आक्षेप घेतला की आम्हाला रेग्युलर इन्कम पाहिजे म्हणून आम्ही हा डिव्हिडंड ऑप्शन स्वीकारलेला, तर मग आमचं कसं होणार. तर त्याच्यासाठी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे, ज्याच्याविषयी आपण आधी पण बोललेलो आहोत सगळ्या मीटिंगमध्ये, की सिस्टमॅटिक विड्रॉ युनिट करत जायचे. जे पैसे तुम्हाला आधी लागायचे तेवढेच विड्रॉ करायचे. मी जर महिन्याला तेव्हा 8,000 रुपये काढत असतील तर आता पण मी 8,000च काढायचे, पण तेव्हा 8,000 मला डिव्हिडंडच्या रूपाने मिळत होते. आता 8,000तला काही पोर्शन हा युनिट्सच्या रूपाने असेल, म्हणजे मुद्दलीच्या स्वरूपात असेल, आणि काही पोर्शन जो ऍडिशनल जी एनएव्ही मला मिळाली आहे डिव्हिडंड ऑप्शन न स्वीकारल्यामुळे त्याच्या स्वरूपाचा असेल. त्यामुळे कदाचित त्या ऍडिशनल अमाऊंटवरच मला टॅक्स लागेल. आणि जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन करता आणि जेव्हा तुमचा इक्विटी म्युच्युअल फंड असतो तेव्हा तुम्हाला 1 वर्षाच्या नंतर, आपण नंतर बघू कॅपिटल गेनचं, 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला लॉंग टर्मचा बेनिफिट मिळतो. डेट म्युच्युअल फंडला 3 वर्षाच्या नंतरचा लॉंग टर्मचा बेनिफिट मिळतो, त्यामुळे इंडेक्सेशन मिळतं आणि तुमचा टॅक्स कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला डिव्हिडंड अत्यावश्यक नसेल तर तुम्ही ग्रोथ ऑप्शनला शिफ्ट व्हा आणि सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन करा. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही कल्पना आहे, याच्याविषयी आधी आपण बोललेलो आहोत. जर त्यातून काही क्वेश्चन असेल तर आपण आपल्या प्रश्नोत्तराच्या काळात आपण विचारू शकता. डिव्हिडंड नंतर सगळ्यात सर्वांना सतावणारा म्हणजे शेअर. त्याचं कशा पद्धतीने शेअर्सवरचं जो उत्पन्न आहे ते टॅक्सेबल आहे. शेअर्सचं उत्पन्न, डिव्हिडंड हे शेअर्सवरचं उत्पन्न आहे, पण शेअर विकल्यानंतर किंवा म्युच्युअल फंड विकल्यानंतरचं उत्पन्न त्याला आपण नॉर्मली भांडवली नफा किंवा कॅपिटल गेन म्हणतो, ते कशा पद्धतीचं आहे त्याच्याविषयी आता आपण बोलू. साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारण 3 कॅटेगरीज आपण करतो. एक म्हणजे प्युअर शेअर, जे लिस्टेड शेअर म्हणतो, सर्व कंपन्या ज्या स्टॉक एक्सचेंजला लिस्ट झाल्यात
त्याच्यानंतर इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड, म्हणजे म्युच्युअल फंडातला जो इक्विटी ओरिएंटेड जे फंड आहेत तेवढाच आपण आता बोलतो. आणि युनिट्स ऑफ युटीआय, युनिट ट्रस्टचे सर्व स्कीम, अशा तिघांची एक कॅटेगरी केलेली. आणि त्याच्यावरचं जे काही कॅपिटल गेन होता, म्हणजे विकल्यानंतर आलेला पैसा होता, हा पूर्णपणे करमुक्त होता आधी. परंतु 1 एप्रिल 2018 नंतर याच्यावरही कर लागू झाला आणि त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन इक्विटी शेअर जो 10% आहे लागू झालाय, त्याच्याविषयी बोलतो मी, परंतु तो करपात्र झाला. तर अशा पद्धतीचा हा जो पहिला ब्रॅकेट आहे, किंवा पहिला एक आपण म्हणतो की इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर आणि युनिट ऑफ युटीआय, ह्याला एक वेगळी ट्रीटमेंट आहे. याच्यासाठी 12 महिने अशा पद्धतीचे युनिट किंवा शेअर्स माझ्या हातात असतील आणि त्या 12 महिन्यानंतर मी विकत असेल तर तो लॉंग टर्म धरला जातो. 12 महिन्याच्या आत मी विकला तर तो शॉर्ट टर्म धरला जातो. त्याचं टॅक्सेशन कसं आहे आपण बघूच, पण ही शॉर्ट टर्म लॉंग टर्मची जी डेफिनेशन आहे ती सर्वांनी विचारात घेतली पाहिजे. हा पहिला जो मुद्दा जो आहे त्याच्यावरचा लॉंग टर्म शॉर्ट टर्म कसा धरला जातो. याच्या व्यतिरिक्त जर माझ्याकडे कुठली गुंतवणूक असेल, म्हणजे माझ्याकडे अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर्स असतील किंवा डेट फंड असतील, तर लॉंग टर्म शॉर्ट टर्म कसा आहे ह्याचे नियम वेगळे आहेत. तर मी थोडक्यात सांगतो की अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर्स जर माझ्याकडे असतील, म्हणजे एखाद्या कंपनीचं लिस्टिंग नाहीये पण माझ्याकडे ते शेअर्स आहेत, अशा कंपन्यांना साठी लॉंग टर्म होण्यासाठी 24 महिन्याची मुदत आहे. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्षानंतर ते मी विकले तर ते मला त्याचा कॅपिटल गेन होईल, लॉंग टर्म कॅपिटल गेन होईल. ह्याच्या व्यतिरिक्त डेट फंड जे आहेत किंवा हायब्रिड फंड आहेत, अदर दॅन इक्विटी ओरिएंटेड फंड आहेत, त्याच्यासाठी 36 महिन्याची मुदत आहे. म्हणजे 3 वर्ष ते माझ्या हातात पाहिजेत आणि त्यानंतर मी जर ते रिडीम केले तर त्याचा लॉंग टर्म कॅपिटल गेन धरला जाईल. त्याप्रमाणे लिस्टेड सिक्युरिटीज म्हणजे लिस्टेड बॉन्ड, डिबेंचर्स की ज्याचा स्टॉक मार्केटवर लिस्टिंग आहे आणि मी घेऊ शकतो, विकू शकतो, असं जर असेल तर लिस्टेड सिक्युरिटी, लिस्टेड डिबेंचर किंवा बॉन्ड हे शेअर प्रमाणे धरले जातील. 12 महिन्याच्या नंतर त्याला लॉंग टर्म धरलं जाईल. म्हणजे शेअर्स, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड आणि लिस्टेड बॉन्ड किंवा डिबेंचर्स त्यांना 12 महिने, त्याचप्रमाणे अनलिस्टेड शेअर्सला 24 महिने आणि डेट किंवा हायब्रिड किंवा इतर फंड आहेत त्यांना 36 महिने. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही तुमच्याकडे जर गुंतवणूक असेल, म्हणजे अगदी आपण सोन्यातला काही गुंतवणूक असेल, गोल्ड बॉन्ड्स असतील किंवा प्रॉपर्टी असेल, आता आपण प्रॉपर्टीवर चर्चा नाही करत आहोत, तर 36 महिनेच आहे. मात्र शेअर, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड आणि मी म्हटल्याप्रमाणे लिस्टेड सिक्युरिटी ज्यांना 12 महिन्याच्या नंतर जर तुम्ही विकलेत तर त्याला लॉंग टर्म धरलं जाईल. आता ह्याच्यावरती जो टॅक्स आहे तो कशा पद्धतीने आहे ते आता आपण बघू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विक्रीची किंमत आणि खरेदीची किंमत, या दोन्ही गोष्टी आपल्याला साधारण माहीत असतात. शेअर विकले तरी ब्रोकरकडनं आपल्याला ती नोट मिळते. शेअर्स कधी खरेदी केलेले असतात तेव्हाची काही आपल्याकडे रेकॉर्ड असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी 1 एप्रिल 2018 पासून झाली ती म्हणजे तुमची खरेदी 31 जानेवारी 2018च्या नंतरची असेल, अशा वेळी तुमच्याकडे म्हणजे गेल्या 2 वर्षातली असेल आणि तुम्ही 12 महिन्यानंतर तो शेअर्स किंवा म्युच्युअल फंड, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड विकत असाल तर तुम्हाला त्या डिफरन्सवर सरळ 10% टॅक्स लागेल. मी उदाहरण देतो. समजा माझ्याकडे 31 जानेवारी 2018 नंतर मी एक म्युच्युअल फंड घेतलेला इक्विटी ओरिएंटेड, 100 रुपये एनएव्ही होती. आज 2 वर्षांनी तो मी 140 ला विकला. म्हणजे मला 40 रुपये माझ्या एनएव्ही मध्ये, नेट ॲसेट व्हॅल्यू मध्ये फायदा झाला मला. या 40 रुपयावर मला टॅक्स लागेल 10%, म्हणजे 4 रुपये टॅक्स द्यायला लागेल. आता हेच जर हाच म्युच्युअल फंड मी 31 जानेवारी 2018च्या आधी घेतला असतो, समजा तेव्हा मी 90 रुपयाला घेतला असतो आणि 31 जानेवारी 2018ला त्याची एनएव्ही 110 रुपये असेल, तर मी ऍक्च्युअल 90 रुपयाला जरी घेतला असेल तरी 31 जानेवारी 2018ला त्याची जी एनएव्ही होती ती माझी कॉस्ट आहे असं मी धरू शकतो. आणि त्यामुळे 110 आणि आज 140, 30 रुपयावरच मला टॅक्स द्यायला लागेल. मी पुन्हा थोडक्यात सांगतो की 31 जानेवारी 2018च्या मी नंतर घेतला असेल तर ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ परचेस अँड ऍक्च्युअल सेल प्राइस यातला फरक. 31 जानेवारी 2018च्या आधी जर घेतला असेल तर 31 जानेवारी 2018ची जी व्हॅल्यू असेल ती मी सबस्टिट्यूट करू शकतो त्याची कॉस्ट म्हणून आणि त्यातला आत्ता विक्रीची किंमत म्हणून ती वजा करून माझा मी किती कॅपिटल गेन झाला बघू शकतो. आता हे शेअर्सला पण लागू आहे, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडाला पण लागू आहे. शेअरसाठी अर्थात शेअर प्राइस धरली जाईल, म्युच्युअल फंडासाठी एनएव्ही धरली जाईल आणि ह्या मधल्या डिफरन्सवर मला 10% टॅक्स लागेल. आता याच्यात एक एक्सलंट टॅक्स प्लॅनिंग शक्य आहे, कारण ह्याच्यात अजून एक अशी अट आहे किंवा एक मुभा आहे की दरवर्षी 1 लाखापर्यंतचा कॅपिटल गेन अशा पद्धतीचा तुमचा टॅक्स फ्री असेल.
म्हणजे आपल्याला जी बेसिक एक्झम्पशन 2.5 लाखाचं मिळतं किंवा 3 लाखाचं सिनियर सिटीजनला मिळतं, त्याच्या व्यतिरिक्त हे 1 लाख मिळतं. त्यामुळे एखाद्या सिनियर सिटीजनला जर 1 लाखाचा कॅपिटल गेन झाला अशा पद्धतीचा, किंवा तुम्हाला जरी 1 लाखाचा कॅपिटल गेन झाला, तर आपल्याला कुठलाही टॅक्स तो 10% द्यायला लागणार नाही. मग अशा वेळी आम्ही बरेच वेळा असं एक साधारण अंदाज केला, की आपल्याकडे जे शेअर्स प्रॉफिटमध्ये आहेत, जे 1 वर्षापेक्षा जास्त आपण होल्ड केलेले आहेत, असे जर आपण साधारण मार्चच्या आसपास जर विकले आणि त्यातला मधला गेन हा जर 1 लाखाच्या खाली ठेवला, तर प्रॉफिट तर बुक झाला, टॅक्स तर लागला नाही. अर्थात माझे शेअर्स गेले. म्हणून पहिले हे विकायचे, प्रॉफिट बुक करायचा आणि काही दिवसांनी, मी अगदी दुसऱ्या दिवशी पण तो शेअर परत घ्यायचा. एक उदाहरण घेऊ. समजा 1 लाखाचा शेअर मी घेतलेली. आज बरोबर 1 वर्ष होऊन गेलंय आणि त्याची किंमत 2 लाख आहे. आता सध्या अशा काळात अशी इतकी पडझड झाली असताना असं बोलणं बरोबर नाही. पण क्षणभर धरा की 2 लाख झालेली आहे. अशा वेळी मी हा शेअर 2 लाखाचा जर 2 लाखाला शेअर विकले, तर माझा गेन हा 1 लाख झालेला आहे. या वर्षात झालेला आहे. तो टॅक्स फ्री असेल. आणि हेच 2 लाखाचे शेअर साधारण त्याच प्राइसला किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळालं तर फारच चांगलं. मी 1-2 दिवसांनी परत घेतली आणि अजून 1 वर्ष मी थांबलो. आता हे 2 लाखाचे 3 लाख झाले. असं क्षणभर धरू. मी पुन्हा 3 लाखाला विकली. मला पुन्हा 1 लाख टॅक्स गेन झाला, पण तो टॅक्स फ्री आहे. हेच जर मी आज 1 लाखाला घेऊन तिसऱ्या वर्षीच्या एंडला ते 3 लाखाला विकले असते, तर मला तेव्हा 2 लाखाचा गेन झाला असता. त्यातला 1 लाख करमुक्त असता, पण 1 लाखावर मला टॅक्स भरायला लागला. त्यामुळे अशा पद्धतीने इथे असे बरेच जण सुचवतात, की तुमच्या हातातले जे टॅक्स बेनिफिट किंवा प्रॉफिट मधले शेअर्स आहेत, त्याचा एक आढावा तुम्ही ते 1 वर्ष होऊन झाल्यावर जर तुम्ही थोडे विकून त्याचा प्रॉफिट बुक केलात, अशा रीतीने केलात, की जो तुमचा टोटल गेन हा 1 लाखाच्या खाली राहील आणि ते शेअर परत काही दिवसांनी घेतले, तर तो प्रॉफिट बुक होईल, टॅक्स लागणार नाही आणि शेअर मात्र तुमच्याकडे परत येतील. आता हे उद्योग करायला लागतील आपल्याला, परंतु 1 लाखावरचा 10,000 टॅक्स वाचवायचा असेल, ते 1-2 दिवस हा काम केलं तर त्याची आपल्या मेहनताना 10,000च्या स्वरूपात आपल्याला मिळाला असं आपण समजू शकतो. त्यामुळे 1 लाखावर अदरवाईज 10 लाख, 1 लाखाच्या वर जो होईल त्याच्यावर टॅक्स वाचणार आहे. त्यामुळे असं मी क्षणभर धरले, की 2 लाखावरचा 1 लाख एक्झेम्प्ट, वरच्या 1 लाखावर 10,000 जो टॅक्स मला लागला असता, तो मी वाचू शकतो. अर्थात हे थिअरिटिकली आणि आमच्यासारख्या चार्टर्ड अकाउंटंटना टॅक्स प्लॅनिंगची टिप म्हणून अशा वेबिनारमध्ये सांगायला खूप चांगलं आहे. प्रॅक्टिकली हे कितपत आपण करू शकतो, प्रॅक्टिकली हे कितपत खरोखर असा गेन होईल का? अशा रीतीने मी 2 लाखाला विकल्यानंतर तो पुन्हा 80,000 आला, पुन्हा खाली आला तर काय? असे अनेक प्रश्न त्याच्यात आहेत. परंतु ही एक टॅक्स प्लॅनिंग असू शकतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शेअर्समध्ये रेग्युलरली डील करतात. 10-10 लाख रुपये, 15-15 लाख रुपये त्यांना गेन होतो. अशांसाठी फारसा फायदा नाही, कारण 1 लाखाचं एक्झेम्प्ट आहे. परंतु जर असाच हा फायदा जर काही वर्षामध्ये विभागला जाऊ शकला, तर एक टॅक्स प्लॅनिंग तिथे होऊ शकते. ह्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्या म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन, इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर आणि युनिट ऑफ युटीआय हे सोडून जे आहेत त्यांना मात्र अशा पद्धतीची सवलत नाही. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एक डेट फंड आहे, जो 3 वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि आज मी तो रिडीम करतोय. त्याच्यात काही मला गेन झालेला आहे. तर अशा वेळी मात्र मला 20% टॅक्स लागेल. अर्थात मला इंडेक्सेशन बेनिफिट मिळेल. म्हणजे कॅपिटल गेन इंडेक्स जो 3 वर्षाचा आहे त्याचा फायदा मला मिळेल आणि मात्र 20% टॅक्स लागेल. त्यामुळे डेट फंडासाठी, हायब्रिड फंडासाठी 20% टॅक्स आहे. जर मी लॉंग टर्म असेल तर केवळ ह्या पहिल्या 3 कॅटेगरीनाच हा 1 लाखाचा बेनिफिट आहे, ॲज वेल ॲज 10% कन्सेशनल टॅक्स आहे, ज्याचा फायदा आपण घेऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जे शॉर्ट टर्म गेन झाला, म्हणजे दीर्घकालीन न होता अल्पकालीन नफा झाला, तर कसा टॅक्स लागेल? तर ही जी पहिली कॅटेगरी आपण मगाशी बघितली, की ज्याला तो 10% टॅक्स लागतोय, हा जर मी 12 महिन्याच्या आतच ते शेअर विकले आणि तरी मला नफा झाला, तर 12 महिन्याच्या वर झाला तर 1 लाखाचे एक्झेम्पशन आणि 10% फक्त टॅक्स आहे. 12 महिन्याच्या आत जर असेल तर 1 लाखाचं एक्झेम्पशन नाहीये आणि टॅक्स पण 15% आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा टॅक्स मला म्हणजे माझ्या उत्पन्नामध्ये सेपरेट इन्कम दाखवून भरायला लागेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं उत्पन्न बाकी 5 लाखाच्या खाली आहे आणि त्या 5 लाखामध्ये समजा 50,000 असा शॉर्ट टर्म गेन आहे, तर त्याला मात्र मला 15% टॅक्स द्यायला लागेल. तिथे मी असं म्हणू शकत नाही की मला 5 लाखाचा जो मला फायदा आहे तो मला मिळेल. आणि म्हणून एस्पेशली छोट्या उत्पन्न गटातल्या लोकांनी शॉर्ट टर्म गेन करायचा लक्षात ठेवा की त्यांना 15% हा कर लागणार आहे. प्रश्नोत्तरात जर अजून काही याच्यात मनात प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर सांगेन, पण आता सध्याच्या या विवेचनामध्ये 15% कर त्याच्यावर लागेल. याच्या व्यतिरिक्त युनिट्स ऑफ इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडाला पण हीच आहे, जर ती 1 वर्षाच्या आत तुम्ही जर रिडीम केली तर तुम्हाला 15% टॅक्स द्यायला लागेल. मात्र ह्याच्या व्यतिरिक्त जे कुठली गुंतवणुकीची साधन आहेत, म्हणजे अनलिस्टेड शेअर
डेट किंवा हायब्रिड फंड किंवा लिस्टेड बॉन्ड किंवा सिक्युरिटीज या सगळ्यांचा जर शॉर्ट टर्म गेन झाला तर तो गेन तुम्हाला इंडेक्सेशनचा फायदा न मिळता हेच तुमच्या उत्पन्नात ऍड केला जाईल. म्हणजे मला जर 1 लाख रुपये शॉर्ट टर्म गेन झाला आणि माझं उत्पन्न 40 लाख रुपये तर ते 41 लाख म्हणजे 1 लाखावर मला त्या रेटने टॅक्स लागेल. तो कदाचित 30% आणि सरचार्ज असू शकतो. किंवा माझं उत्पन्न 50 लाखाच्या वर असेल आणि मला 1 लाख गेन झाला तर 1 लाखावर मला 30% त्याच्यावरचा सरचार्ज 10% आणि शिवाय तेच असं म्हणून मला बऱ्यापैकी टॅक्स भरायला लागेल. त्यामुळे शॉर्ट टर्म गेन जर होऊ द्यायचा नसेल आणि जास्त टॅक्स जाऊ द्यायचा नसेल तर ते जे काही 12 महिने 24 महिने 36 महिने त्याची मर्यादा पाळणं, त्याच्या आधी शेअर न विकणं किंवा विकायचं असेल आपल्याला जर काही फायदा मोठा होत असेल तर या मनात या टॅक्स द्यायची तयारी ठेवणं अशा पद्धतीचे कर नियोजन आपण करू शकतो. ह्याच्यात 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या शेअर्सच्या एकंदर ह्याच्यामध्ये त्या आपण पाहू. जर एखादी कंपनीचा शेअर लिस्टेड आहे परंतु त्याच्यात फारसे ट्रान्झॅक्शन होत नाहीत, ज्याला आपण म्हणतो की अगदी थिनली ट्रेडेड म्हणजे फारशा काही व्यवहार होत नाहीत, महिने त्यात काही व्यवहार नाही आहेत, अशा याच्यात अचानक कधीतरी व्यवहार होतात, अचानक काही बायर दिसतात आणि आपण आपल्याकडचे असलेले शेअर विकतो. असं जर होत असेल म्हणजे असं आपण केलं असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जो 1 लाखाचं एक्झेम्पशन आणि 10% जो टॅक्स आहे तो नियम अशा पद्धतीच्या कंपन्याला लागू होत नाही. म्हणजे ज्या कंपन्या रेग्युलरली ट्रेडेड आहेत आणि तुम्ही विकल्या आणि त्यात तुम्हाला कॅपिटल गेन झाला लॉंग टर्म असेल तरच आपल्याला हा जो फायदा आहे 1 लाखाचं एक्झेम्पशन आणि 10% टॅक्स तो मिळू शकतो. थिनली ट्रेडेड शेअर्सना हा फायदा नाही, तो त्यातनं त्या बाहेर होतात, त्यांना नॉर्मल टॅक्स कॅपिटल गेन लागतो जर त्यांचं फ्रिक्वेंट ट्रेडिंग होत नसेल तर. तसंच एखाद्या व्यक्तीला फक्त लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला, समजा कल्पना करा मला बाकी काही उत्पन्न नाही आणि मला 4 लाख रुपये लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला तर मला त्यातले 1 लाखचं एक्झेम्पशन मिळेल, राहिले 3 लाख. आता 3 लाखावर मला बेसिक एक्झेम्पशन मिळेल का 2.5 लाखाचं? तर बेसिक एक्झेम्पशन रेसिडेंट मी असेल म्हणजे भारतीय निवासी असेल तर नक्की मिळेल, परंतु मी जर नॉन रेसिडेंट असेल तर मला हे एक्झेम्पशन मिळणार नाही. म्हणजे मला उरलेल्या 3 लाखावर टॅक्स भरायला. आता याच्यात सुद्धा एक अशी बोम आहे सध्याच्या काळात की 4 लाख मला गेन झाला, 1 लाख टॅक्स फ्री आहे कारण तो कॅपिटल गेन आहे म्हणून शेअर्सवरचा. 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही, वरच्या 50,000वर मला टॅक्स लागेल. आता आपल्याकडे बघा पहिल्या 50,000वरचा जो टॅक्स रेट आहे तो 5%, परंतु इथे नियम असा सांगतो की अशा पद्धतीचा लॉंग टर्म कॅपिटल गेनवर तुम्हाला 10% टॅक्स झाला. मग प्रश्न असा आहे की मी जर त्या 2.5 लाख आणि 3 लाखच्या पहिल्या 50,000वर अदरवाईज 5% टॅक्स दिला, परंतु माझा लॉंग टर्म कॅपिटल या स्वरूपाचा असल्यामुळे मला त्याच्यावर 10% टॅक्स लागेल. मी असं नाही म्हणू शकत की मी त्या ब्रॅकेटमध्ये 2.5 लाख ते 5 लाख तर मला फक्त 5% लागेल, नाही. तसंच हा जो शॉर्ट टर्म गेन असता मगाचा तिथे 15% टॅक्स आहे, तिथे बाकी मला उत्पन्नावर 5% असला तरी ह्या ह्याच्यावर मला 15% लागेल जरी मी त्या 2.5 आणि 5च्या जर ह्याच्यात असेल. दुसरा प्रश्न असा येतो की 2.5 ते 5 लाखामध्ये उत्पन्न असेल तर सेक्शन 87A मध्ये मला रिबेट मिळतं, म्हणजे 5 लाखापर्यंत मला टॅक्सच पडत नाही. ते रिबेट मला या लॉंग टर्म कॅपिटल गेनवर मिळेल का? मगाच्या उदाहरणामध्ये म्हणजे 4 लाखातलं 1 लाख तर गेलं एक्झेम्पशन, 3 लाखातले 2.5 लाख माझे माफ आहेत कारण पहिले बेसिक एक्झेम्पशन. या मधल्या 50,000वर ते 87A मला रिबेट मिळेल का? तर ते रिबेट मिळणार नाही. म्हणजे मला तो 50,000चा कर भरायलाच लागेल, जो 10% असेल, पण तरी तेवढा कर नक्की भरायला लागेल. त्यामुळे आपण जे लहान उत्पन्न गटातले लोक आहेत त्यांनी अशा पद्धतीचे शेअरचे व्यवहार करताना हे डोक्यात ठेवावं की हा कदाचित टॅक्स मला पडेलच जरी माझं उत्पन्न त्या 5 लाखाच्या खाली असेल. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीचा लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला तर कलम 80C किंवा कलम 80 मधलं कुठलंही डिडक्शन आपल्याला मिळणार नाही. मी उदाहरण देतो, समजा मला 6.5 लाख रुपये किंवा 7.5 लाख रुपये कॅपिटल गेन झाला, मला बाकी काही उत्पन्न नाही आणि शेअर्सवरचा झाला आणि तो दीर्घकालीन आहे. आता 7.5 लाखापैकी 1 लाख रुपये सोडून द्या, 1 लाख रुपये जर मी सोडले तर उरलेल्या 7.5 लाखापैकी तर उरलेले 6.5 लाख रुपये आहेत. मी 1.5 लाख पीपीएफ मध्ये टाकले तर माझं उत्पन्न 5 लाख येतं. मग या 5 लाखावर मला टॅक्स लागत नाही आता नवीन याच्याप्रमाणे, तर मला तो फायदा होईल का? तर नाही. मला 7.5 पैकी 1 लाखाचं एक्झेम्पशन मिळेल कारण शेअर्स आहेत, परंतु उरलेल्या 6.5 लाखावर मला फक्त बेसिक एक्झेम्पशन मिळेल 2.5 लाख आणि 2.5 लाख ते 5 लाख आणि 5 ते 6.5 या मधल्या उत्पन्नावर मला 10% टॅक्स लागेल. तिथे मी असं म्हणणार नाही की मला पहिले 5 लाख आणि पुढचे, इथे काही मला म्हणता येणार नाही, मला 10% टॅक्स लागेल. त्यामुळे कॅल्क्युलेशन थोडं बदलतं. आपल्याला जो आपण त्या मध्यमवर्गीय उत्पन्न गटात असू अशा पद्धतीचं कॅपिटल गेन होत असेल आणि इतर काही फारसं उत्पन्न नसेल तर अशा वेळी जास्त काळजी घ्यायला पाहिजे की ते सेक्शन 80C असल्यामुळे त्याला 80C न मिळाल्यामुळे आपल्याला त्याची वजावट मिळणार नाही.
हा मला इतर उत्पन्न असेल तर त्याच्यावर मला एटीसीची वजावट मला मिळू शकते. ह्याच्यानंतर मी अजून 2 मुद्दे घेतो आणि मग मी थांबतो. एक तर सोन्यामध्ये बरेच जण इन्व्हेस्टमेंट करतात. इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याकडे बघितलं जातं कधी-कधी. तर सोनं जर विकलं फिजिकल स्वरूपाचं, तर त्याच्यावर कॅपिटल गेन लागतो. म्हणजे मी सोनं खरेदी कधी केलेलं तेव्हापासून इंडेक्सेशन काढून आज विक्रीची किंमत काय आहे. आता अचानक सोनं वाढल्यामुळे माझी खरेदी खूप कमी असेल आणि तिथे मला कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागेल. त्यामुळे मला कॅल्क्युलेशन करून ते बघायला लागेल. त्यामुळे सोने विक्रीवर कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तसंच काही जणांचा प्रश्न असा असतो की गोल्ड बॉन्ड मी जरी विकले तर टॅक्स लागेल का? साधारण गोल्ड बॉन्ड मला वाटतं 8 वर्षाचे आहेत. 8 वर्षांनी रिडीम झाले तर तुम्हाला कॅपिटल गेनला एक्झेम्पशन दिलेलं आहे. त्याचं व्याजावर कर आहे, परंतु कॅपिटल गेन मात्र एक्झेम्प्ट आहे. मात्र 5 वर्षानंतर तुम्हाला ते गोल्ड बॉन्ड तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता किंवा ट्रेडेड आहेत मला वाटतं. अशा वेळी जर विकलं तर तुम्हाला कॅपिटल गेन लागेल. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत थांबलात आणि गोल्ड बॉन्ड रिडीम झाले तर होणारा गेन तुम्हाला टॅक्स फ्री असेल. मात्र मध्येच 8 वर्षाच्या आधी तुम्ही जर ते विकलेत किंवा रिडीम केलेत तर तुम्हाला कॅपिटल गेन लागेल. हा एक मुद्दा. आणि शेवटला मुद्दा तो म्हणजे नॉर्मली शेअरमध्ये जे ट्रेडिंग करतात, एस्पेशली फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जे ट्रेडिंग करतात, अशांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि यावर्षी त्यात फार मोठा बदल झालाय. कदाचित तो बजेटच्या मीटिंगमध्ये वरी माझ्याकडनं सांगितला गेला नव्हता, परंतु तो आत्ता अभ्यासात माझ्या लक्षात आलाय. तो म्हणजे मी मागे असंही म्हटलं असेल की शेअर ट्रेडिंग एस्पेशली फ्युचर अँड ऑप्शन करणाऱ्यांना जर त्यांचा एकंदर उलाढाल ही 2 कोटीच्या वर गेली तर त्यांना टॅक्स ऑडिट लागतं. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटकडनं ऑडिट करून घ्यायला लागतं. 2 कोटीच्या खाली असेल समजा उलाढाल, पण त्यांचा प्रॉफिट 6% खाली असेल तरी टॅक्स ऑडिट लागतं. म्हणजे समजा मी एफएनओ मध्ये करतो आणि माझी उलाढाल ही फक्त 1 कोटी आहे किंवा 1.25 कोटी आहे, परंतु मला लॉस झाला यावर्षी, तर मला माझ्या एकंदर संपूर्ण व्यवहाराचं टॅक्स ऑडिट चार्टर्ड अकाउंटंट करून त्याचा रिपोर्ट जोडून इन्कम टॅक्स रिटर्न भरायला लागतो. हा नियम कदाचित आपण आधी कट्ट्यावर डिस्कस केला असेल. आता यावर्षी त्यात एक विलक्षण बदल केलाय. बजेटमध्ये या 2 कोटीचं लिमिट 5 कोटीपर्यंत वाढवलंय, परंतु काही इतर प्रोव्हिजनला मात्र हात लावला नाही. कदाचित हे डिपार्टमेंटचं कन्फ्युजन आहे का सीतारामन मॅडमचा तो विचार आहे मला माहित नाही. परंतु आता विचित्र परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही एफएनओ मध्ये जर करत असाल आणि तुम्हाला लॉस झालाय, शक्यतो लॉसच होतो, पण आपण धरून चाला की तुम्हाला लॉस झालाय, तर अशा पद्धतीचा जो ट्रेडर असतो त्याने विचार करायचा की माझं उलाढाल किती. आता मागे आपण एका विषयात बोललेलो उलाढाल कशी काढायची. तर मी प्रत्येक ट्रेडचा जो एंड रिझल्ट असेल, मला आज 10,000 रुपये फायदा झाला तर 10,000 हा टर्नओव्हर झाला माझा. उद्या माझं 20,000चं नुकसान झालं तर ते मी -20,000 असं म्हणतो, परंतु उलाढाल काढण्याकरता त्याला प्लस करायचं. म्हणजे कालचा 10,000चा फायदा, आजचं 20,000 नुकसान, म्हणजे माझं उलाढाल 30,000 झाली. अशी टोटल प्रत्येक दिवसाची करायची आणि वर्षभराची अशी टोटल म्हणजे फायदा किंवा नुकसानाचं मायनस साईड काढून त्याची टोटल करून ती जर 2 कोटीच्या वर गेली किंवा त्याच्या खाली असेल तर आपण ह्या नियम आता पाहू. म्हणजे उलाढाल आपण कशी काढायची ते बघितलं. आता नियम किती विचित्र झाला यावर्षी. 2 कोटीच्या आतल्या लोकांना, समजा माझी उलाढाल 1,90,00,000 लाख आहे आणि मला लॉस झाला यावर्षी, काही फायदा झालेला नाही, नेट लॉस आहे सगळा विचार करता, मला टॅक्स ऑडिट करायला लागेल. का तर 6% खाली जर प्रॉफिट दाखवलात आणि 2 कोटीपेक्षा खाली उलाढाल असेल तर तुमचं टॅक्स ऑडिट आवश्यक आहे. हा नियम पहिल्यापासून होता, तो यावर्षी तसाच ठेवला. मात्र 2 कोटीच्या वर म्हणजे 3 कोटी उलाढाल असेल आणि माझा प्रॉफिट किती का असेल ना, मग लॉस असतो प्रॉफिट असतो, तर यावर्षी जो बदल झालाय त्याच्यात असं म्हटलंय की तुमची जर उलाढाल 2 कोटीच्या वर आणि 5 कोटीच्या आत असेल तर तुम्हाला टॅक्स ऑडिट लागणार नाही. ही थोडीशी अनॉमली आहे. कदाचित ती मुद्दाम जाणीवपूर्वक आहे का तो एक राहून गेली आम्हाला कोणालाच माहित नाही. त्याच्यावर बऱ्याच चार्टर्ड अकाउंटंटशी माझं बोलणं झालं. सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की 2 ते 5 कोटी मधल्या जे उलाढाल करणारे ट्रेडर आहेत त्यांना टॅक्स ऑडिट नाही. आणि मी अगदी 2 कोटीच्या खाली, म्हणजे अगदी मी 50 लाखाचा उलाढाल झाली पण मला लॉस झालाय तर मात्र मला टॅक्स ऑडिट आहे. अशा पद्धतीचा नियम विचित्र बनलाय या आत्ताचा जो बदल झाला त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्यावर कदाचित डिपार्टमेंट क्लॅरिफिकेशन करू शकतं, कारण हा नियम या वर्षीच्या ऑडिटला ऍप्लिकेबल आहे. म्हणजे फायनान्शियल 19-20 ज्याचा ऑडिटची डेट 31 ऑक्टोबर आहे त्याला हा नियम ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे डिपार्टमेंटकडनं क्लॅरिफिकेशन येणं आवश्यक आहे. पण जर क्लॅरिफिकेशन आलं नाही तर सर्व एफएनओ ट्रेडर्सनी काळजी घ्यावी. आपला उलाढाल किती आहे ती काढावी, ती 2 कोटीच्या खाली असेल आणि आपल्याला लॉस असेल किंवा 6%च्या खाली प्रॉफिट असेल तर चार्टर्ड अकाउंटंटकडनं आपल्याला आपलं ऑडिट करणं आवश्यक आहे. 6%च्या वर जर प्रॉफिट असेल तर ऑडिट न करता आपण आपलं उत्पन्नाचं विवरणपत्र भरू शकता. मात्र 2 कोटी ते 5 कोटीच्या दरम्यान तुम्ही असाल आणि
कितीही उलाढाल असो, किती तुमची किती प्रॉफिट असो, लॉस असो, तुम्हाला ऑडिट करायची गरज नाही. थोडंसं विचित्र आहे, परंतु सद्य परिस्थिती अशी आहे, कदाचित त्याच्यावर काही क्लॅरिफिकेशन येऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त मी शेवटला मुद्दा मांडतो, तो म्हणजे एफ-एन-ओ सोडून जर शेअरमध्ये मी रोजच्या रोज व्यवहार करतोय, म्हणजे मी आज डिलिव्हरी घेतोय, उद्या विकतोय, 8-10 दिवसांनी विकतोय, महिन्याभराने विकतोय, म्हणजे माझ्या ट्रान्झॅक्शन खूप आहेत. तर हा जो मधला जो कॅपिटल गेन आपण ज्याला म्हणतो तो शॉर्ट टर्म होईल का? तर डिपार्टमेंट याच्याविषयी स्पेसिफिक कायदा नाहीये, पण डिपार्टमेंटची काही गाईडलाईन्स आहेत. त्याच्यातनं असं सूचित होतं की मी रेग्युलरली जर ट्रेड करत असेल, फ्युचर ऑप्शन मध्ये नाही, रेग्युलर शेअर ट्रेडिंग मध्ये, मी आज घेतोय काही शेअर, 8-10 दिवसांनी विकतोय, परत घेतोय, परत विकतोय, अशा जर खूप ट्रान्झॅक्शन झाल्या, आता खूप असं काही डिफाईन नाहीये, पण आम्ही साधारण म्हणतो की 100-200 ट्रान्झॅक्शन वर्षाला झाल्या, तर तुमचं उत्पन्न हे कॅपिटल गेन न धरता ते बिझनेस इन्कम म्हणून धरलं जाईल, नॉर्मल बिझनेस इन्कम म्हणून धरलं जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीने रेग्युलरली शेअर मार्केटमध्ये कॅश डिलिव्हरी घेणाऱ्या, कॅश मधल्या डिलिव्हरी घेणाऱ्या ट्रेडर्स नाही, मी सांगू इच्छितो की त्यांनी कॅपिटल गेन म्हणून त्यांचं उत्पन्न न दाखवता बिझनेस इन्कम म्हणून दाखवावं आणि त्याप्रमाणे त्यांचं कॉम्पिटिशन करावं. अर्थात जोपर्यंत तुमची स्क्रुटिनी होत नाही, तोपर्यंत तुम्ही काय दाखवता याचा प्रश्न समोरून येत नाही. पण स्क्रुटिनी झाल्यावर हा जर शॉर्ट टर्म गेन नाही असं अधिकाऱ्याने ठरवलं आणि तुमच्यावर बिझनेस इन्कम प्रमाणे टॅक्स लावला, तर तो टॅक्स जास्त लागू शकतो, कारण बिझनेस इन्कमवर फुल टॅक्स लागतो. शॉर्ट टर्म गेनवर तुम्ही कदाचित 15% भरला असेल. आणि म्हणून सर्वांनी याची काळजी घ्यावी. ट्रान्झॅक्शन जर अनरिझनेबली जास्त असतील तर तुम्ही ते उत्पन्न बिझनेस इन्कम म्हणून दाखवा. त्याला आपण म्हणू शकतो शेअर ट्रेडिंग हा माझा बिझनेस आहे, तो माझा डिलिव्हरी बेस्ड बिझनेस आहे, कॅशमध्ये बिझनेस आहे. हा मात्र फ्युचर अँड ऑप्शन वाल्यांनी काही जरी केलं तर तो बिझनेस इन्कम धरलं जातो, ते नॉन स्पेक्युलेटिव्ह धरलं जातं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला टॅक्स ऑडिट लागतो. आता इथे शेवटला एक मुद्दा जो मी आता सांगितला त्यात एक छोटंसं क्लॅरिफिकेशन, की जर मी शेअर ट्रेडिंग कॅशमध्ये करत असेल, म्हणजे डिलिव्हरी घेऊन आणि खूप ट्रान्झॅक्शन करतो म्हणून मी बिझनेस इन्कम दाखवलं, तर मला टॅक्स ऑडिट लागेल का? तर तिथेही मला तेच करायला लागेल, माझी उलाढाल किती बघायला लागेल आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ती 2 कोटीच्या आत असेल आणि मला 6% पेक्षा खाली नफा असेल किंवा लॉस असेल तर मला माझं ऑडिट करून घ्यायला लागेल. एक शेवटला मुद्दा, शेअर ट्रेडिंग करत नाहीये मी, डे ट्रेडिंग करतो, म्हणजे रोजच्या रोज सकाळी शेअर घेतो, संध्याकाळी विकतो. डिलिव्हरी न घेता मी जर शेअर ट्रेडिंग करत असेल तर अशा पद्धतीच्या व्यवहाराला इन्कम टॅक्समध्ये स्पेक्युलेटिव्ह बिझनेस असं म्हटलं जातं. आणि अशा स्पेक्युलेटिव्ह बिझनेसला जो काय फायदा किंवा नफा होतो तो स्वतंत्र वेगळा कॉलमला दाखवायला लागतो. तो जे नुकसान जर झालं असेल मला, तर ते माझ्या नॉर्मल बिझनेस किंवा इतर कुठल्या उत्पन्नासमोर ते मला सेट ऑफ पण करता येत नाही. त्यामुळे डे ट्रेडिंग करणाऱ्यांनी पण आपला नफा किंवा तोटा हा स्वतंत्रपणे दाखवावा. बरेच जणांचा हा प्रश्न असतो की आम्ही सगळं करतो, काही डे ट्रेडिंग करतो, काही बिझनेस इन्कम आहे माझं, म्हणजे शेअर ट्रेडिंग करतो, काही फ्युचर ऑप्शन आहे. अशा वेळी 3 वेगवेगळे रेकॉर्ड शक्यतो ठेवावे, कारण खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन असतील तर डिपार्टमेंटकडनं तुम्हाला स्क्रुटिनी येऊ शकते. मी स्वतः अशा स्क्रुटिनी अटेंड केलेल्या आहेत. अशा वेळी ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड, आता हल्ली तर ब्रोकर आपल्याला हे रेडीमेड रेकॉर्ड देतो. रेकॉर्ड चांगला असल्यामुळे मला 3-4 स्क्रुटिनामध्ये कुठलाही त्रास झाला नाही, कारण आम्ही व्यवस्थित पद्धतीने स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन वेगळ्या दाखवलेल्या, फ्युचर ऑप्शन ट्रान्झॅक्शन वेगळ्या दाखवून त्याचं ऑडिट केलेलं होतं. आणि रोजच्या तुमच्या त्या डिलिव्हरीच्या बेस आहेत त्या कमी असल्यामुळे आम्ही त्या शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म दाखवून त्याचंही इन्कम टॅक्समध्ये व्यवस्थित त्याचं विवरणपत्रात दाखवल्यामुळे मला त्या 3 स्क्रुटिनामध्ये कुठलाही त्रास झाला नाही. ऑफिसरनी जे मी दिलेलं सगळं मान्य केलं, फक्त काही ब्रोकरच्या नोट माझ्याकडे मागितल्या, त्यांनी बघायला की बाबा हे खरोखर यांनी जे दाखवलंय त्याप्रमाणे शेअर ट्रान्झॅक्शन झाल्या होत्या की नाही. आणि त्यांच्याकडे जो डेटा गेलेला सर्व्हरवरनं, मेन सर्व्हरवरनं, तो त्यांनी क्रॉस टॅली केला की मी जे दाखवलंय ते त्यांना मिळालंय का. त्यामुळे अशा पद्धतीने शेअरमधल्या गुंतवणुकीतनं उत्पन्न ज्यांना मिळतं असे ट्रेडर, गुंतवणूकदार यांनी या पद्धतीची काळजी घ्यावी आणि आपलं विवरणपत्र त्याप्रमाणे सादर करावं. मला वाटतं मी आजचा हा विषय पूर्ण केलाय. क्वेश्चन आन्सर असतील तर विचारू शकतो. हॅलो, केदार बोलतोय. गुड इव्हनिंग. मी आता अमिता ठोसरना अनम्यूट केलेलं आहे. तर अमिता मॅडम, मी प्रश्न घ्यायला चालू करू का? हो, केदार तुम्ही प्रश्न घ्यायला सुरुवात करा. ओके ओके, मग इन तुम्ही केस म्यूट करा. मला फक्त एवढंच सांगायचंय की आता आपण प्रश्न घेतोय, आपल्याला एक्सटेन्शन मिळालंय. ही जर मीटिंग आपली संपत आली आणि एक्सटेन्शन मिळालं नाही तर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या 6:20च्या मीटिंगला परत जॉईन व्हा. आपण सगळ्यांचे प्रश्न आणि उत्तरं घेऊन शेवटपर्यंत 6:25 झालेत, मग आपल्याला 6:20च्या मीटिंगला जॉईन होता येईल का केदार? हो हो, माझ्यामध्ये येईल. व्हायला पाहिजे, नाहीतर एनिवेज आपण त्याच्यावर लिंक टाकू.
हो किंवा चालेल. तिसरी मग मीटिंग आहे मला आपण वाटतं ना, तिसरी मीटिंग पण आहे. हो नाही माझ्या हो मते मला एक्सटेन्शन जे आहे ते एंडलेस एक्सटेन्शन मिळालंय, त्याच्यामुळे आपल्याला डिस्टर्बन्स ग्रेट यायला नको. तरी सुद्धा ग्रेट. आपण मग त्यांच्यावर तेवढं अवलंबून असल्यामुळं जर हा एक्सटेन्शन म्हणजे मध्येच कट केलं, कारण ते एकदम पटकन कट करतात, काही नोटीस देत नाहीत, तर मग आपण नेक्स्ट बरोबर मीटिंगची लिंक आपण परत व्हॉट्सअपच्या कट्ट्यावर टाकू. जरूर मी लगेचच ती टाकते आणि तुम्ही प्रश्न हा घ्यायला सुरुवात करू ओके. शकता. सगळ्यांना विनंती आहे, शेवटचा सेशन आहे, तुमची काही सजेशन्स असतील, काही सांगायचं असेल, प्रत्येकाला अक्षरशः 2 मिनिटाचा वेळ आहे. आम्हाला जरूर कळवा. प्रश्न नसतील तर आम्हाला काहीही प्रश्न नाहीत असंही कळवा, सो दॅट आम्हाला पुढच्या पार्टिसिपंटकडे जाता येईल. थँक्यू. थँक्यू. आता मी प्रत्येक प्रश्न जो आहे ते अल्फाबेटिकल मध्ये माझ्या फोन मध्ये जे आहे त्याप्रमाणे मी घेतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे अनंत रानडे. तर तुम्ही प्लीज स्वतःला अनम्यूट करा. हॅलो, अनंत रानडे. आनंदजी आनंदजी तुमचे काही प्रश्न आहेत का? नाही, ते रेस्पॉन्ड करत नाहीयेत. मी नेक्स्ट वर जातो. अनिकेत प्रभू देसाई, तुम्ही स्वतःला प्लीज अनम्यूट करा आणि तुम्ही विचारू शकता प्रश्न. अनिकेत आपणास काही प्रश्न हा आहेत नाही का? आता असं नाही, सध्या तरी नाही येत प्रश्न. पुढे जाऊ शकतो ओके. तुम्ही पुढच्या. तुमचं काय सजेशन आहे का कट्ट्याबद्दल? कारण ते पण आपल्याला जर असेल तर पटकन सांगू शकता तुम्ही. हा मी जरा उशिरा आलो आज नेमकं. हा ते मी नंतर सांगेन पर्सनल ओके, ह्याच्यावर. चालेल चालेल. तुम्ही व्हॉट्सअपवर हे करा. ओके, हो, थँक्यू व्हेरी हो, मच. हो. मी आता अंजली आयपॅड, मी प्लीज तुम्ही अनम्यूट करा आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. अंजली जी ओके हॅलो. मी हा हा नाही, मला काही नाही येत प्रश्न नाही. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. मी त्याच्यानंतर लगेच आत्माराम जे आहेत त्यांना मी तुम्हाला प्रश्न काय असेल तरी सांगा. तुम्ही अनम्यूट केलेलं आहे. आत्माराम गोविंद. ओके, मी नेक्स्ट यांना जातो. अविनाश, तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. मला आता प्रश्न असा विचारायचा आहे. हा हॅलो. हा हा, हा, ऐकू येतं, तुम्ही बोला. माझं पूर्वी एक डीमॅट अकाउंट होतं दुसऱ्या ब्रोकरकडे. ते मी क्लोज केलं आणि एक नव्या ब्रोकरकडे मी गेलो. पण आता त्याच्यात माझे शेअर जवळजवळ 10 वर्षापासून त्या अकाउंट मध्ये आहेत. पण नव्याच्या शेअर मध्ये मी ट्रान्सफर केलं ब्रोकर मध्ये, त्याने आता ते सेल केलं, तर त्याने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. हॅलो हा सांगा. हॅलो. नाही ते त्यांनी चुकून म्यूट केलं स्वतःला. हा नाही, मला हा प्रश्न कळला. सांगू का मी? हा हा, सांगा तुम्ही त्यांचं काका. हॅलो. हा हा, आत्माराम बोला, काका तुम्ही बोला. सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की पूर्ण गोल्ड करा. याची व्हॅलिडिटी 7 वर्ष आहे. पण जर 5 वर्षानं गव्हर्नमेंटला ऑप्शन आहे की दे कॅन रिपर्चेस, तर ते रिपर्चेस केल्यानंतर मग 5 वर्षानंतर टॅक्स भरावा लागेल का? हो, दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो. डीमॅट अकाउंट तुम्ही जेव्हा ट्रान्सफर केलं तेव्हा तो जो नवीन ब्रोकर होता त्याच्याकरता ते शेअर नुकतेच आलेले होते आणि त्यामुळे कदाचित त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये शॉर्ट टर्म दाखवला असेल, परंतु इन्कम टॅक्सला तुम्ही हा लॉंग टर्मच दाखवायचं रिटर्न मध्ये. जुन्या स्टेटमेंट जर तुमच्याकडे असतील तर ते जपून ठेवा, तेव्हा आपल्याला दाखवता येईल की माझा हा शेअर आधीच्या वेगळ्या डीमॅटमध्ये होता, एक तो मी जास्त काळ माझ्याकडे होता आणि त्यामुळे मी तो लॉंग टर्म दाखवलाय. मात्र तुमचा ब्रोकरला, नवीन ब्रोकरला ही कल्पना नसते. त्याच्या सिस्टीम मध्ये तो शेअर ज्या दिवशी आला त्या दिवशीपासून तो काउंट होतो आणि म्हणून त्यांनी कदाचित शॉर्ट टर्म दाखवला असेल. तुम्ही मात्र ते लॉंग टर्म इन्कम टॅक्सचा रिटर्न भरताना दाखवू शकता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 5 वर्षानंतर तुम्हाला रिडम्शन जर करायचं असेल, जे अलाउड आहे, तेव्हा तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागतो. जर तुम्ही शेवटपर्यंत थांबलात गोल्ड बॉन्डची मॅच्युरिटी होईपर्यंत आणि रिडम्शन केलं तर मात्र तुम्हाला कॅपिटल गेन जर झाला तर तो टॅक्स फ्री आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही रिडीम केलं तर टॅक्स फ्री. थँक्यू. ओके, थँक्यू. अच्छा विनय, तुम्ही आता होस्ट झालात त्याच्यामुळे मला लोकांना म्यूट अनम्यूट करता येत नाहीये, पण मी नेक्स्ट प्रश्न घेतोय लगेच. इकडे अविनाश म्हणून आहेत, तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करा. ओके, मी नेक्स्ट यांच्याकडे जातो. चंद्रकांत म्हणून आहेत, तुम्हाला काही प्रश्न असेल तर अनम्यूट करा आणि विचारा प्लीज. अच्छा, काही प्रश्न नाहीये का? केदार, पार्टिसिपंटकडे आपण हे दिलेलं आहे, कंट्रोल दिलेला आहे.
नाही नाही, तुम्ही सगळ्यांचे म्यूट करा, कारण मग गोंधळ होतो. इकडे सगळ्यांचे माईक मला ऑन दिसतात आणि मला म्यूट करता येत नाही त्यांना, कारण एका वेळी दोघे तिघ जण आहेत. सगळ्यांना म्यूट करा, फक्त आपले संजू सर आणि अमिता मॅडमना ऑन करा, कारण सगळ्यांचे माईक ऑन झाले अचानक. ओके ओके ओके, नेक्स्ट आहे दिलीप कोटकर. तुमच्याकडे काय प्रश्न असेल तर हॅलो हॅलो. हा हा बोला बोला. हा, अच्छा, मला एक विचारायचंय, जर समजा एक डीमॅट मध्ये तुम्ही 2 ते 3 वर्ष कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन केले आणि मध्ये 2 वर्ष ट्रान्झॅक्शन केले नाही, तर इन्कम टॅक्सला तसं काही कळवावं लागतं का? गोखले सरांना विनय, गोखले सरांना म्यूट केलाय. गोखले सरांना म्यूट केलायस तू. ते करू शकता सर. गोखले सर तुम्ही अनम्यूट करा. हा, हॅलो. हा बोला. जरा प्रश्न काय होता जरा माझा, कारण माझं इथे म्यूट होतं म्हणून. अच्छा, प्रश्न मला असा विचारायचा आहे की जर समजा डीमॅट मध्ये ट्रान्झॅक्शन कंटिन्युअस 5 वर्ष 10 लाखापर्यंत झालेली आहेत आणि पुढे 2 वर्ष ट्रान्झॅक्शन झालीच नाहीत, तर इन्कम टॅक्सला काही तसं कळवावं लागतं का? नाही नाही, ट्रान्झॅक्शन झाली नाही तर कळवायची काही गरज नाही. ट्रान्झॅक्शन झाली आणि त्यातनं तुम्हाला गेन झाला असेल किंवा लॉस झाला असेल तर विवरण पत्रात तुम्हाला दाखवायला लागतं. ट्रान्झॅक्शन झाली नाही तर वेगळं काही कळवायची गरज नाही. ओके ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. महेश नरावडे, तुम्ही प्लीज अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. गोखले सर नमस्कार. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की माझं जे अकाउंट होतं ते मिलिटरी DSP अकाउंट होतं बँकेमध्ये, आणि ते रिटायरमेंट झाल्यानंतर ते पेन्शन अकाउंट झालं माझं. त्या दरम्यान मग तेच अकाउंट मी जे आहे, माझा जो ब्रोकर होता शेअरचा, त्याला मी अकाउंट दिलं, त्यावरती मी ट्रेडिंगही करायचो. आणि त्याच अकाउंट जेव्हा मी माझी प्रोप्रायटरशिप मध्ये अकॅडमी ओपन केली, तर MSME सर्टिफिकेटसाठी तेच अकाउंट मी जे आहे दिलं सर्टिफिकेटसाठी. तर यामध्ये काय मला काय नुकसान होऊ शकतं का? काही काळजी घ्यावी लागेल? काय डोंट्स आहेत तर मला कळतील का मला? नाही नाही, बँकेचं अकाउंट असेल तर मला वाटतं फक्त पेन्शन अकाउंटला काही नियम असतील तर तुमच्या गव्हर्नमेंटचे, पण अदरवाईज MSME किंवा इतर शेअर किंवा इन्कम टॅक्सचा याच्यात काही संबंधच नाही. तुम्ही कुठलंही अकाउंट वापरू शकता. तुम्हाला उत्पन्न झालं, तुम्ही एकदा दाखवलं, त्या अकाउंटचे डिटेल दिलेत की इन्कम टॅक्स ते बघणार नाहीत, काही चिंता करणार नाही, तुम्हाला करायची गरज नाही. परंतु पेन्शन अकाउंट तुमचं जर तुम्ही आता म्हणता आहे ते तुम्ही वापरू शकता का इतर ठिकाणी, जर काही गव्हर्नमेंटचा रूल असेल तर मला कल्पना नाही. परंतु इन्कम टॅक्सला काहीच त्याच्यात काही क्वेश्चन नाही, कोणी क्वेश्चन करणार नाही. तुम्ही किती कुठल्याही कामासाठी ते वापरू शकता कायदेशीर असले तर, आणि तुम्ही त्याचं उत्पन्न दाखवलं की विषय संपला. इन्कम टॅक्सच्या दृष्टीने विषय संपला. ओके, थँक्यू. मंगेश सर अजून हा कंटिन्यू करा. प्रश्न होता सरांना. हा, कंटिन्यू करा. गोखले सर, ज्याप्रमाणे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो गरीब, मध्यम वर्ग आणि श्रीमंत, पण सर मला कळेल का ऍक्च्युली, मला माहिती नाहीये सर की मध्यम वर्गाची व्याख्या काय आहे किंवा त्याचं काय स्लॉट असतं का, म्हणजे फायनान्शियली एवढा इन्कम वगैरे होते, तर मला ते कळलं जरा बरं पडलं असतं की मध्यम वर्गाची फायनान्शियली व्याख्या काय आहे. नाही, अशी व्याख्या आहे की नाही मलाही कल्पना नाही, पण साधारण आम्ही आता जवळपास 30 वर्ष प्रॅक्टिस करतोय आणि साधारण आम्ही बघतोय की गरीब म्हणजे तो अगदी दारिद्र्यरेषेच्या खालची आपल्या सगळ्यांना माहिती असतं. मध्यमवर्गीय म्हणजे साधारण आता आपलं जे बेसिक एक्झेम्पशन आहे त्याच्यापासून जे साधारण पहिली जी स्लॅब आहे 5 लाखाची, त्याला आपण मध्यमवर्गीय म्हणू शकतो, कारण अशासाठी त्या मध्यमवर्गीयाला टॅक्स लागत नाही. आता सरकार त्याला गरीब म्हणून त्याला टॅक्स लावत नाही ही कल्पना नाही, परंतु 5 ते 10 लाख हा साधारण मध्यमवर्गीय, आणि आपण सुद्धा बरेच वेळा म्हणतो की या वर्गाला सूट मिळाली पाहिजे. 5 ते 15 लाख असू शकतं. आता नवीन टॅक्स रिजिम मध्ये 15 लाखापर्यंत सूट दिलेली आहे. त्यामुळे 5 ते 15 लाख हा मध्यम वर्ग, 5च्या खालची हा गरीब, आणि दारिद्र्य रेषेच्या खालचा अजून अति गरीब, आणि 15 लाखाच्या वरचं मात्र मग हायर मिडल क्लास, रिच, सुपर रिच वगैरे वगैरे सुरू होतात. तर त्यामुळे मध्यम वर्ग हा साधारण आताच्या नवीन नियमाप्रमाणे आपण धरलं तर 5 ते 15 लाखात असू शकतो.
ओके, थँक्यू. मंगेश, तुमचा काय प्रश्न आहे का? तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा प्लीज. खूपच छान सेशन होतं. क्वेश्चन नाहीये. ओके, थँक्यू. थँक्यू. त्याच्यानंतर मुकुंद जोग म्हणून आहेत. आपला काय प्रश्न असेल तर अनम्यूट करा आणि विचारा प्लीज. हॅलो. हा, ऐकू येतंय, बोला तुम्ही. हा, ऐकू येतंय, बोला. नमस्कार गोखले सर. मला प्रश्न असा आहे की तुम्ही नेहमी प्रॉफिट आणि गेन झाला तरच तुम्ही शेअर्स मध्ये सेल होतो, तेव्हा कॅपिटल गेन लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म हा जर का असेल तर त्याच्यात प्रॉफिट म्हणजे कॅपिटल गेन झाला तरच तुम्ही त्याच्याबद्दल बोललात, पण लॉस असेल तर तो ऍडजस्ट किंवा सेट ऑफ होतो का? करेक्ट. चांगला प्रश्न आहे आणि खरोखर अभिनंदन तुमचं की मला तुम्ही हे पॉइंट आउट केलं. मी पण विसरलेलो. आता सध्या लॉस व्हायची शक्यता खूप आहे, त्यामुळे लॉस झाला तर हा लॉस कॅपिटल लॉस म्हटला जातो, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म. त्याचा नियम असा आहे की अशा पद्धतीचा लॉस हा इतर कुठल्या उत्पन्नासमोर ऍडजस्ट करता येत नाही. म्हणजे मला बिझनेस इन्कम आहे 25 लाख रुपये, पण माझा लॉंग टर्म कॅपिटल लॉस झालाय 5 लाख रुपये, तर मला 25 लाखावर टॅक्स भरायला लागतो. हा लॉंग टर्म कॅपिटल लॉस मला बिझनेस इन्कम किंवा इतर कुठल्या उत्पन्नासमोर ऍडजस्ट करता येत नाही. मात्र मला लॉंग टर्म कॅपिटल गेन दुसरीकडे कुठे झालं, म्हणजे मला प्रॉपर्टी विकून 25 लाखाचा कॅपिटल गेन झालाय आणि शेअर विकून 5 लाखाचा लॉस झालाय, तर हा मी ऍडजस्ट करू शकतो. लॉंग टर्म कॅपिटल लॉस कॅन बी ऍडजस्टेड अगेन्स्ट लॉंग टर्म कॅपिटल गेन, whereas short term capital loss can be adjusted against any gain, long term or short term. परंतु इतर कुठल्या उत्पन्नासमोर तो ऍडजस्ट होणार नाही. असा ऍडजस्ट जर करता आला नाही, कारण मला शॉर्ट टर्म गेनच नाहीये किंवा लॉंग टर्म गेनच नाही, तर हा मी कॅरी फॉरवर्ड करू शकतो पुढल्या वर्षी. अशी 8 वर्ष मी कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि 8 वर्षात जर कधीही मला जर गेन झाला तर मला हा जो कॅरी ब्रॉड फॉरवर्ड लॉस आहे तो आधी सेट ऑफ करता येतो आणि उरलेल्या गेनवर टॅक्स लागतो. त्यामुळे ही फार मोठा चांगला प्रश्न आपण विचारला. लॉसेस आपण सेट ऑफ करू शकतो इतर उत्पन्नाखाली नाही, त्याच कॅपिटल गेन समोर. मात्र लॉंग टर्म कॅपिटल लॉस फक्त लॉंग टर्म गेन समोर ऍडजस्ट होतो आणि नाही तर तो कॅरी फॉरवर्ड. चांगला प्रश्न, धन्यवाद. ओके, थँक्यू. आता प्रीती झेंडे मॅडम, तुम्ही अनम्यूट करा आणि विचारू शकता प्लीज. हॅलो सर, खूप छान सेशन, थँक्यू सो व्हेरी मच. माझे 2 प्रश्न आहेत. एक मला HUF संदर्भात विचारायचं होतं की समजा या वर्षी नवीन फायनान्शियल इयर मध्ये आम्ही HUF स्थापन केलं आणि माझ्याकडे जे म्युच्युअल फंड होल्डिंग्स आहेत ते लिक्विडेट न करता मी HUF च्या नावावर ट्रान्सफर करू शकते का? आणि तसं केलं तर मला पुढच्या याच्या वेळी जेव्हा आम्ही रिटर्न भरू, मी आणि माझे मिस्टर, तेव्हा मग काय टॅक्स इम्प्लिकेशन असेल? आणि दुसरं NPS बद्दल म्हणायचं होतं की ATC मध्ये आपण 1.5 लाखापर्यंत घेऊ शकतो आणि ऍडिशनल 50,000चं जे आहे ATCCच्या अंडर, ATCCDच्या अंडर, तर असे करून 2 लाख रुपये आपण NPS मध्ये भरू शकतो. हा, पहिला म्युच्युअल फंडाचा HUFचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये HUF मध्ये स्वतःची प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या मालकीचे पैसे तुम्ही जे HUF मध्ये टाकलेत तर क्लबिंग प्रोव्हिजन लागतात. म्हणजे जरी ते HUFच्या अकाउंटला म्युच्युअल फंड गेले तर त्याच्यातला जो होणारा फायदा किंवा तोटा हा तुमचा स्वतःचा फायदा किंवा तोटा असं धरलं जातं. त्याला सेक्शन 64 मध्ये क्लबिंग प्रोव्हिजन आहे. म्हणजे HUF मध्ये माझे स्वतःचे पैसे टाकून माझा कर कमी करू शकत नाही, कारण त्या जरी ते HUF मध्ये जातील, बँक अकाउंट मध्ये जातील, इन्व्हेस्टमेंट होईल, परंतु कायदेशीर ते पैसे तुमचेच धरले जातात आणि इंडिव्हिज्युअल तुमच्या करपत्र उत्पन्नामध्ये ऍड केले जातात. त्यामुळे HUF काढून तिथे पैसे ट्रान्सफर करून फायदा होत नाही. HUF लोक का काढतात हा प्रश्न तुम्ही विचारला नाही, पण आपले अनेक जण हा प्रश्न आला असेल मनात. तर HUF अशासाठी काढतात की HUFच्या नावाने तुम्ही बिझनेस करू शकता, एखादा व्यवसाय करू शकता. पूर्वी हा जो कॉन्सेप्ट आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, का तर पूर्वी जे वेगवेगळे लोकांचे व्यवसाय असायचे ते फॅमिली बिझनेस असायचे, सोनार, सुतार, सांबार, कुंभार, आणि त्यामुळे अशा फॅमिली जो बिझनेस करतो त्यात फॅमिली मेंबर सगळे काम करतायत, अशांपैकी कोणाला टॅक्स लावायचा असा इंग्रजांना प्रश्न पडला. म्हणून त्यांनी HUFची संकल्पना काढली. त्यांनी हे कळलं की ठीक आहे, हा इंडिव्हिज्युअल कोणाचा एकाचं उत्पन्न नाही, ते पूर्ण फॅमिली कमवते कुंभार किंवा सांबारगिरी करून. अशा वेळी त्यांनी तो HUFची कॉन्सेप्ट अलाव केली आणि त्याला वेगळा टॅक्स लावला. मात्र आपल्याला जो असं वाटतंय की मी माझे पैसे HUFला ट्रान्सफर करून माझा टॅक्स वाचू शकेल, तर नाही, क्लबिंग प्रोव्हिजन लागतील. मात्र HUFच्या नावाने अकाउंट काढून तिथे आपण HUFला लोन देऊ शकतो किंवा गिफ्ट देऊ शकतो आणि त्या पैशातनं भांडवल म्हणून आपण व्यवसाय करू शकतो. त्या व्यवसायाचा जो प्रॉफिट होईल तो HUF टॅक्स भरेल, आपला टॅक्स वाचू शकतो. मात्र आपले स्वतःची इन्व्हेस्टमेंट HUFच्या नावाने लावून आपला टॅक्स वाचू शकणार नाही. NPSच्या बाबतीत तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1.5 लाखाची जी वजावट आहे ती ATCCD1
एटीसी मध्ये एनपीएस मिळत नाही. एटीसी मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पण एनपीएस मिळत नाही. एटीसीसीडी 1 मध्ये मिळते आणि 50,000ची ऍडिशनल वजावट एटीसीसीडी 1B मध्ये मिळते. म्हणजे एक सेक्शन तोच आहे एटीसीसीडी, फक्त 1.5 लाख जर माझं इतर कुठली गुंतवणूक झाली नसेल किंवा कमी असेल तर मी या 1.5 लाखाचा फायदा घेऊ शकतो एनपीएस मधला. आणि मात्र 50,000 जी एटीसीसीडी 1B मध्ये ऍडिशनल मिळते ती एटीसी वाल्याने मिळत नाही. ती मला फक्त एनपीएस टाकलं तरच मिळते. त्यामुळे मॅक्झिमम 2 लाख मी जर एनपीएस मध्ये टाकले तर मला 2 लाख मिळेल. परंतु माझा ऑलरेडी पीपीएफ आहे, ऑलरेडी एलआयसी आहे, तर मी मुद्दाम त्याच्यासाठी एनपीएस टाकायची गरज नाही. ऑलरेडी मी एलआयसी पीपीएफ करून 1.5 लाख पूर्ण करावी किंवा तिथे जर शॉर्टफॉल असेल तर तो मी एनपीएस ने भरू शकतो आणि 50,000 अतिरिक्त मिळेल मला. असा फायदा मी घेऊ शकतो. 2 लाखाचा फायदा आहे. सेक्शन थोडा आपला थोडा चुकला म्हणजे आपण आता ते क्लॅरिफाय केलं की कशा पद्धतीने आपण करू शकतो. येस, थँक्यू. ओके, थँक्यू. आता जयप्रकाश बर्वे, तुम्ही अनम्यूट करा, काय प्रश्न असेल तर. जयप्रकाश बर्वे. नाही, केदार बर्वे साहेबांना काय प्रश्न वाटत नाही, आपण परत आले तर ते करू शकतील. त्याच्यानं राजन तामाणे सर, तुमचा जर काय प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करून प्लीज विचारा. हो, माझा प्रश्न असा आहे की आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन साठी इक्विटी मध्ये स्पेसिफिकली म्हणजे 1 वर्षाच्या आत जर का आपला झाला फायदा तर त्याच्यावरती आपल्याला 15% ना. हो, 15%. हा, मग त्याच इक्विटी मध्ये समजा मला 1 लाख काही शेअर्स विकून 1 लाखाचा फायदा झाला आणि काही शेअर्स विकून मला 40,000चं नुकसान झालं तर इफेक्टिव्हली 60 वरती मी टॅक्स भरायचा 15% का कसं आहे? हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही शॉर्ट टर्म असतील म्हणजे मला एका शेअर मध्ये 1 लाखाचा फायदा झाला आणि दुसऱ्या शेअर मध्ये 40,000चं नुकसान झालं. दोन्ही शॉर्ट टर्म आहेत तर मी ते एकमेकांसमोर ऍडजस्ट करू शकतो आणि 60,000वर टॅक्स भरू शकतो. पण एक लॉंग टर्म आहे, लक्षात घे. मला लॉंग टर्म कॅपिटल लॉस झालाय कुठेतरी आणि शॉर्ट टर्म गेन झालाय. तर लॉंग टर्म कॅपिटल लॉस कॅनॉट बी ऍडजस्टेड अगेन्स्ट एनी अदर गेन एक्सेप्ट लॉंग टर्म कॅपिटल. त्यामुळे शॉर्ट टर्म समोर शॉर्ट टर्म अलाउड आहे, शॉर्ट टर्म समोर लॉंग टर्म अलाउड आहे, पण लॉंग टर्म समोर शॉर्ट टर्म अलाउड नाही. हा एकच एक्सेप्शन आहे. अगदी आम्ही लक्षात ठेवताना सोपं म्हणून मी माझ्या मुलांना शिकवतो कॉलेजमध्ये तर असं सांगतो की लॉंग टर्म मध्ये शक्यतो लॉस होत नाही असं प्रीतीसारखे सगळे तृप्ती सगळे सांगतात की लॉंग टर्म या लॉस नाही होणार. अशा वेळी जर लॉस झाला तर तो एक्सेप्शन आहे. तर हे पण त्याला एक्सेप्शन आहे. लॉंग टर्म लॉस कॅनॉट बी ऍडजस्टेड अगेन्स्ट शॉर्ट टर्म गेन ऑर एनी अदर गेन, ओनली लॉंग टर्म गेन. तर हे लक्षात ठेवण्याचा उद्देश आहे. अदरवाईज तुझा प्रश्न एवढा सरळ आहे की ऍडजस्ट करता येतो का. दोन्ही शॉर्ट टर्म असेल तर करता येतो, दोन्ही लॉंग टर्म असेल तर करता येतो. लॉंग टर्मच्या समोर शॉर्ट टर्म मात्र करता येत नाही, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ मग जर का आपल्याला थोडंसं ऍडजस्ट करायचं असेल तर माझा समजा 1.5 लाखाचा जर का फायदा झाला शॉर्ट टर्म मध्ये इक्विटी मध्ये तर मला 50,000वरती 15% भरावे लागणार, बरोबर? हो हो हो. मग मी मुद्दामून काही जे लॉस मधले शेअर्स आहेत नाही शॉर्ट मगाशी नाही तुझं मला वाटतं तुझा राजन ऐक, मगाशी तुझा गैरसमज आहे. 1.5 लाख फायदा झाला तर मला 1 लाखाचं एक्झम्पशन हे लॉंग टर्मला आहे, शॉर्ट टर्मला नाही. लक्षात घे. शॉर्ट टर्मला मला लॉंग टर्मला मला आता त्याच्यात सुद्धा काय 1.5 लाख मला लॉंग टर्म झाला, 1 लाख मला एक्झम्पशन मिळेल, 50,000 मला टॅक्स भरायला लागणार आहे 10%. आता काही लोक याच्यात क्लुप्ती वापरतात की असे काही शेअर जे लॉंग टर्म आहेत पण नुकसान देत आहेत ते विकून टाकतात 31 मार्चच्या आत. 50,000 आणि मग परत घेतात काही दिवसांनी, पेपरवर दिसताना नुकसान दिसतं. असंही मगाशी म्हटल्याप्रमाणे करणारे पण लोक आहेत की 50,000वर टॅक्स कशाला भरा. शेवटल्या दिवशी असे काही लॉंग टर्म शेअर शोधून काढतात की जिथे नुकसान आहे आणि त्याचा जो नुकसान आहे ते 50,000 होईल एवढं साधारण अंदाज कॅल्क्युलेट करतात आणि ते विकून टाकतात. आता मला 50,000 जो राहिलेला प्रॉफिट ज्याच्यावर टॅक्स भरायला लागला असता आणि हे 50,000 नुकसान ते टाकू आणि मला टॅक्स भरायला लागत आणि ते जे विकलेले लॉस मध्ये विकलेले शेअर आहेत ते 2-3 दिवसांनी परत घेतात. म्हणजे मला खरा नुकसान होत नाही पण पेपरवर माझं नुकसान रेकॉर्ड होतं आणि माझा टॅक्स वाचतो. हे अशी वापरणारे बरेच. थँक्यू संजय. ओके, थँक्यू. राजू मनावी म्हणून आहेत, तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. नमस्कार गोखले साहेब, खूप छान सेशन झालं. माझा प्रश्न याच्यावरच आहे, ते शॉर्ट टर्म टॅक्स म्हणजे प्रॉफिट झाला मला पण मला टॅक्स ब्रॅकेट पेक्षा 5 लाखापेक्षा इन्कम कमी आहे तरी सुद्धा मला 15% टॅक्स भरावाच लागेल. हो हो, हेच तर विचित्र आहे. 2.5 लाखाचं तुम्हाला एक्झम्पशन, तुम्हाला बाकी उत्पन्न काही नसेल आणि 5 लाखाच्या खाली तुम्हाला असं आपण कल्पना करू की तुमचं उत्पन्न बाकी काही नाही आणि 5 लाखाचा शॉर्ट टर्म गेन झाला तर 2.5 लाखाला टॅक्स लागणार नाही, वरच्या 2.5 लाखाला 15% लागेल. खरं अदरवाईज तुमचं इतर कुठलं उत्पन्न असतं तर 5% टॅक्स लागला. पहिलं ब्रॅकेट 5% पण तू शॉर्ट टर्म गेनवर
15% आहे आणि तुम्हाला सेक्शन 80C वापरता येणार नाही. तो 5 लाखावर तुम्ही काहीतरी 1.5 लाख वजावट देऊ ते पण नाही घेता येणार. म्हणून शॉर्ट टर्म गेन होणारा जर कमी उत्पन्न गटातला असेल करदाता तर त्यांनी काळजी घ्यावी. मग मगाशी म्हटल्याप्रमाणे काही लॉस मध्ये काही शेअर काढता येतील का आणि आपलं लॉस कमी करता येईल का, गेन कमी करता येईल का, असाही विचार करता येईल आणि ते टॅक्स प्लॅनिंग करता येतं. पण तुमचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की हो, त्याला 15% टॅक्स लागेल, 5% लागणार. अच्छा, म्हणजे मला नील टॅक्स होणार नाही जरी माझं टॅक्स ब्रॅकेट मध्ये कमी असेल तरी? नाही, नील टॅक्स होणार नाही. 2.5 लाखाचं बेसिक एक्झम्पशन फक्त मिळेल तुम्हाला आणि सिनियर सिटीजन असेल तर 3 लाख मिळेल. 3 लाख. बर. अच्छा, माझा दुसरा प्रश्न आहे की आता ह्या एक जॉईंट प्रॉपर्टी असेल तर ITR फॉर्म काहीतरी कुठला भरावा लागेल आता? असं काही ITR 1 भरता येईल? हो, ITR 1 हो आज सांगतो तुम्हाला. ITR 1 जो सोपा सहज फॉर्म, त्याला सहज नाव आहे, तो तुम्ही जॉईंट प्रॉपर्टी असेल तर भरू शकणार नाही. तुम्हाला ITR 2 भरायला लागेल. ITR 1 हा खरंच सोपा आहे. सॅलरीचं उत्पन्न, एका घरापासूनचं उत्पन्न किंवा नुकसान आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्स एवढंच जर असेल तर हा भरू शकतो आपण यावर्षी पण तो भरू शकतो. पण तुम्हाला जर जॉईंट प्रॉपर्टी असेल तर नाही भर. याच्यात थोडंसं कदाचित क्लॅरिफिकेशन येईल आपल्याला की ती जी इन्कम टॅक्स रिटर्न भरायची मुदत त्याची नोव्हेंबर पण वाढवली आहे. कदाचित क्लॅरिफिकेशन येईल कारण कित्येक वेळा पत्नीचं नाव केवळ कन्व्हिनियन्स म्हणून आपण टाकलेलं असतं, तिची ओनरशिप तशी नसते. अशा वेळी ती त्याचा फायदाही घेत नसते. एंटायर फायदा आपण घेत असतो त्याच्या सेव्हिंग, त्याच्या हाऊसिंग लोनच्या इंटरेस्टचा. केवळ पेपरवर बघितलं तर पत्नीचं नाव दुसरं असतं. मग अशा वेळी केवळ त्या एका नावामुळे आपल्याला तो भला मोठा 25 पानी फॉर्म भरायला लागेल का? टेक्निकली उत्तर हो, भरायला लागेल असं आहे. पण कदाचित ते आपण असं म्हणजे कदाचित त्याच्यावर काही क्लॅरिफिकेशन येऊ शकतं की जर पत्नीने त्याचा बेनिफिट घेतला नसेल, एंटायर इन्कम तुम्हीच दाखवत असाल तर तो तुम्ही ITR 1 भरू शकाल असं कदाचित क्लॅरिफिकेशन येऊ शकतं. कारण ह्याच्यावर रिप्रेझेंटेशन पण झालेली आहे. परंतु सध्या या कोरोना व्हायरसमुळे दुसऱ्या कुठल्या गोष्टींना विचार करायला वेळत नाही. कदाचित पुढच्या येणाऱ्या काळात हा बदल होऊ शकतो. ओके, थँक्यू. अजून आहे का प्रश्न? हा कंटिन्यू करा. सॉरी, कंटिन्यू करा. नाही, मला त्या अर्थकट्ट्याचं म्हणजे आता हा शेवटचं सेशन आहे तर खूप छान रीतीने त्यांनी 6 महिने आणि कुठलाही म्हणजे मिस केला नाही आपण, जरी लॉकडाऊन असेल तरी. तर त्यांचे आभार आणि हे लवकरच मग परत सुरू करावं अशी माझी विनंती. जरूर. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. समीर देशपांडे, तुम्ही अनम्यूट करा आणि जर काही प्रश्न असेल तर विचारा प्लीज. समीर देशपांडे, व्हिडिओ चालू आहे पण ऑडिओ माईक चालू करा तुम्ही प्लीज. काही प्रश्न नाहीये. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू व्हेरी मच. सत्येंद्र म्हणून आहेत, तुमचा काय प्रश्न आहे का? सत्येंद्र. ओके, मी नेक्स्ट यांच्यावर जातो. शशांक महाडिक, तुमचा जर काही प्रश्न असेल तर प्लीज अनम्यूट करा आणि विचारा. हॅलो. हा शशांक, विचारा, ऐकू येतंय. सत्येंद्र सॉरी, तुम्ही अनम्यूट केलंय. शशांक, विचारा तुम्ही प्रश्न. ओके. आपलं जर PPF अकाउंट आहे किंवा समृद्धी जे अकाउंट आहे तर त्याच्यामध्ये मार्च महिन्यामध्येच पूर्ण 1.5 लाख भरलेले चांगले असतील किंवा एप्रिल मध्ये? या वर्षी विचार केला तर तुम्हाला 31 जून पर्यंत जर मागच्या वर्षात पूर्ण सेक्शन 80C डिडक्शन मिळालं नसेल किंवा झालं नसेल तर अजूनही तुम्ही डिपॉझिट करून तुम्हाला त्याचा फायदा घेऊ शकता. ही स्पेशल या वर्षीसाठी फायदा दिलेला आहे. तुमचं गेल्या वर्षी तो पूर्ण 1.5 लाख भरून झाले असतील किंवा ते अवेल करून झाले असतील तर अजूनही तुम्ही 30 जूनच्या आत भरा किंवा कधी भरा, तुम्हाला यावर्षी ते वापरता येईल. तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत. पण तुमचा जर जनरल प्रश्न असेल की कधी भरावे तर मी म्हणतो की जेव्हा तुमच्याकडे हातात पैसा आहे आणि तो पुढची 15 वर्ष किंवा निदान 7 वर्ष लागणार नाही, अशा वेळी तो ताबडतोब भरावा. कारण त्याच्यावर करमुक्त तुम्हाला व्याज सुरू होतं क्युम्युलेटिव्ह बेसिसवर. आणि त्यामुळे जर तुमच्या हातात पैसे असतील तर तुम्हाला लागणार नसतील तर PPF मध्ये लवकरात लवकर भरून टाकावे. अगदी 1 एप्रिलला जाऊन भरले तरी चालतं, त्याचा वजावट तुम्हाला त्या वर्षाकरता मिळू शकतो. थँक्यू. ओके, सत्येंद्र, तुम्ही प्लीज अनम्यूट करा. हो, केलाय. गोखले सर, थँक्स अ लॉट. आय एन्जॉयड युअर सेशन. मला आवडलं. आणि ठोसर मॅडमना विनंती आहे की अर्थकट्टा चालूच राहावा. धन्यवाद. जरूर सर, आम्ही नक्कीच याचा विचार करू. आम्हालाही आवडेलच. फक्त एक छोटासा ब्रेक, हायबरनेशन म्हणा हवं तर. ओके, थँक्यू. सुधीर तामणकर, तुम्हाला काय प्रश्न आहे का? अनम्यूट करा प्लीज. हॅलो.
हा ऐकू येते, हॅलो. बोला. हा, हा मला एक सुधीर दोन-तीन जांभळकर प्रश्न ऐकू येत आहे. हा मला एक 2-3 प्रश्न आहेत. पीएफचं एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जे आपल्याला मिळतं तर ते फॉर्म 16 मला रिटर्न फाईल करताना दाखवायची गरज आहे का? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की जे आता टॅक्स याच्यामध्ये जे चेंजेस झाले आहेत की ज्यांचं एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन इज मोर दॅन 7.5 lakhs, तो वरचा पोर्शन हा एम्प्लॉईच्या अकाउंटमध्ये टॅक्सेबल पर्सन ऍड होतो. तर त्याच्यावर मिळणारा इंटरेस्ट त्या एम्प्लॉईला टॅक्सेबल आहे का? हा दुसरा प्रश्न आहे माझा. तिसरा प्रश्न आहे, पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट केलेलं असेल आणि 5 वर्षानंतर जे काही पैसे रिटर्न मिळतील, तर ऍक्च्युअल इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि डिफरन्शियल ऍक्च्युअल मिळालेले अमाऊंट आणि इन्व्हेस्टेड अमाऊंट मधला डिफरन्स इन्कम म्हणून दाखवायची गरज आहे का? आणि चौथा पहिला प्रश्न प्रश्न असा आहे की हा चालेल, बोला हरकत नाही. बोला बोला. हा नाही बोला बोला. आणि चौथा प्रश्न असा आहे की रेंट आपला लीज अग्रीमेंट जेव्हा करतो आपण जागेसाठी, तर मी लीज अग्रीमेंट माझ्या आई वडिलांसाठी केलं असेल तर त्याचा बेनिफिट मी घेऊ शकतो कारण माझ्या नावाने लीज अग्रीमेंट करून आय कॅन अवेल द बेनिफिट ऑफ रेंट एक्झम्पशन. पहिला पीएफ एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जो असतं ते इन्कम टॅक्स मध्ये दाखवायची गरज नाही, कारण एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हे टोटली टॅक्स फ्री असतं. एम्प्लॉयर स्वतःच्या खिशातनं ते पैसे टाकत असतो. आपल्याला ते एम्प्लॉयर टाकतो तेव्हाही पैसे टॅक्स लागत नाही, ते त्याच्यावरच्या व्याजावरही टॅक्स लागत नाही आणि ते परत रिटायरमेंटच्या वेळी परत मिळतं तेव्हाही टॅक्स लागत नाही. एक्झेम्प्ट अशी ती कॅटेगरी आहे, म्हणून त्याला लिमिट दिलेलं आहे की 12% वर नाही पाहिजे वगैरे असं. दुसरा प्रश्न असा होता की दुसरा काय होता, 75% काय आहे? नाही, आता चेंज प्रमाणे 7.5 आहे मला एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन 7.5 लाखाच्या वर गेलं तर यावर्षीपासून बजेटमध्ये सांगितल्याप्रमाणे ते टॅक्सेबल धरलं जाईल. त्याची काळजी एम्प्लॉयरच घेईल, म्हणजे एम्प्लॉयरच्या फॉर्म 16 मध्ये तुम्हाला त्याच्यावरचा टॅक्स कापूनच करेल. मात्र व्याज जे आहे ते मात्र करपात्र आहे. ते व्याज तुम्हाला एम्प्लॉयरकडनं अमाऊंट त्या पीएफचा अमाऊंट काढून त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायला लागेल पुढल्या वर्षी, कारण व्याज आता 7.5च्या वर गेलं तर पुढल्या वर्षी त्याच्यावर व्याज जमा होईल, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायला लागेल, स्वतःला भरायला लागेल. तिसरा तुमचा रेंट लीज अग्रीमेंट जे आहे ते आई वडिलांच्या ह्याच्यावर करून तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स एक्झेम्पशन मागू शकता. आई वडिलांना रेंट देतो असं दाखवून तुम्हाला एचआरए क्लेम एक्झेम करता येतो. नाही, माझा प्रश्न दुसरा आहे. मी त्यांच्यासाठी भाड्याने जागा घेतली आणि रेंट अग्रीमेंट माझ्या नावाने केलंय. माझी स्वतःची प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे, पण मी आई वडिलांसाठी भाड्याने जागा घेतली आणि मी रेंट अग्रीमेंट करताना माझं नाव त्यात टाकलंय आणि वेदर आय कॅन अवेल दॅट बेनिफिट. आता त्याच्यात नियम असा आहे की तुमची स्वतःची जागा असताना तुम्ही भाड्याने घर घेतलंय, आता तिथे राहताय, तुम्ही राहताय असं प्रत्यक्ष कोण बघायला येत नाही, पण लोक म्हणतात की माझ्याकडे भाडे पावती आहे, माझ्या नावाने अग्रीमेंट आहे, तर मी याचा बेनिफिट घेऊ का? त्यातला नियम असा आहे की तुमचा राहतं घर आणि भाड्याचं घर हे वेगवेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे. नियम असा आहे की केवळ माझ्या एम्प्लॉयमेंटमुळे मला भाड्याने राहायला लागतं. मी उदाहरण देतो, माझं पुण्याला स्वतःचं घर आहे, मुंबईत माझी नोकरी आहे म्हणून मी भाड्याच्या घरात राहतोय. अशा वेळी मी जस्टिफाय करू शकतो की माझं पुण्याहून रोज येणं जाणं कटकटीचं आहे म्हणून मी मुंबईला भाड्याने घर घेतो. परंतु लोक एकाच बिल्डिंग मध्ये वर खाली फ्लॅट घेतात, एक स्वतःचा फ्लॅट असतो वरचा भाड्याने घेतात आणि सांगतात की त्या भाड्याच्या घरात मी राहतोय आणि मला एचआरए क्लेम एक्झेम करायचा आहे, तर तो मिळणार नाही, कायदेशीर तसा त्याला जस्टिफाय होणार नाही. त्याला जस्टिफिकेशन एवढंच करायला लागेल की मला माझ्या एम्प्लॉयमेंटमुळे ह्या भाड्याच्या घरात राहायला लागतंय, माझ्या स्वतःच्या घरात मला राहता येत नाहीये. आता कधी कधी असं असतं की प्रत्यक्ष अशी परिस्थिती नसते, पण घर पुण्याला असतं, त्यामुळे पुण्याला मी राहू शकत नाही म्हणून मी इथे भाड्याने राहतो. प्रत्यक्ष मी मुंबईलाच राहतो, पुण्याला मी सेकंड हाऊस इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं आहे, पण तरी लोक दाखवतात कारण पेपरवर ते स्ट्रॉंग असतात की पुण्याच्या घरात मी राहू शकत नाही, मुंबईला माझी नोकरी आहे आणि म्हणून मी भाड्याने राहतोय. अशा वेळी त्यांना ते मिळू शकतं लक्षात. आणि तुमचा रिकरिंग डिपॉझिटचा प्रश्न होता, डिफरन्स विल बी टॅक्स इन द इयर ऑफ मॅच्युरिटी. आणि मात्र रिकरिंग डिपॉझिटला नियम असा आहे की तुम्ही दरवर्षी अॅक्युरेट इंटरेस्ट सर्टिफिकेट घेतलं तर दरवर्षी तुम्ही ते व्याज दाखवू शकता. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 ऑप्शन तुम्हाला सुटेबल आहे, तुम्ही स्वीकारू शकता. बरं, आणखीन एक छोटा प्रश्न आहे. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स आता करंट फायनान्शियल इयर पासून लागू होईल ना, म्हणजे फॉर 2021 फायनान्शियल इयर? हो, डिव्हिडंड टॅक्स कंपन्याने भरायच्या ऐवजी आता आपलं जो झाला आपण भरतोय, पण तो ह्या करंट वेळेस 1 एप्रिल फायनान्शियल इयर 2021 पासून करंट इयर पासून 2021 पासून. आणि शेवटचा प्रश्न, सॉरी ओके, शेवटचा प्रश्न विचारतो. लीज व्हेकल जे असतात बेसिकली, तर फॉर ती लीज व्हेकल लिझिंग कंपनीकडनंच घ्यायला पाहिजे अशी काही रिक्वायरमेंट आहे का? सो वेदर फ्रॉम फॅमिली लीज व्हेकल जे आपण घेतो इन्कम टॅक्स सेव्हिंग करण्यासाठी नॉर्मली,
हॅलो लीज व्हेकलवर सेव्हिंग म्हणजे सेल्फ लीज असतं, कंपन्यांचं असतं असं आहे. नाही कंपन्याच असतं बेसिकली. इफ आय टेक मी जर लीज कार माझ्या फॅमिली कुठल्या तरी फॅमिलीच्या मेंबर कडनं घेतली तर त्याच्यावरती मी एक्झाम्पशन घेऊ शकतो का, लीज एक्झाम्पशन? नाही 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 असं काही नाही. नाही काहीतरी तो गैरसमज आहे. नाही बेसिकली लीज व्हेकल मध्ये आपण जेव्हा लीज कंपनी लीज व्हेकल जेव्हा घेतो नॉर्मली, तर त्याच्यावरती आपल्याला सर्टन अमाऊंट जे आपण EMI भरतो तो टॅक्स फ्री मिळतो आपल्याला आणि सर्टन अमाऊंट टॅक्सेबल होते. पण ती लीज व्हेकल घेताना लिझिंग कंपनीकडनंच घ्यायला पाहिजे असा काही रूल आहे का वेदर वी कॅन हॅव अग्रीमेंट इन बिटवीन? नाही आपण तुम्ही कट्ट्यावर असाल तर याच्यावर वेगळा टाका, कारण तुमचा काहीतरी गैरसमज आहे. लीज ऍग्री ठीक आहे कट्ट्यावर प्रश्न टाका, आपण मी नंतर विचारतो. वेगळा प्रश्न आहे. ओके, हा थँक्यू. सुहास सहस्रबुद्धे, प्लीज तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. सुहास सहस्रबुद्धे. ओके, मी नेक्स्ट घेतो वैभव. तुमचा काय प्रश्न असेल तर विचारा प्लीज. माझा प्रश्न गोखले सर असा आहे. हॅलो, हा बोला. हा वैभव विचारा. आपल्या सरांनी FNO बद्दल जे सांगितलं, माझ्या पत्नीच्या नावे माझं FNO अकाउंट मी ते वापरतो. सरांनी मागे सजेस्ट केल्याप्रमाणे की तुम्ही ट्रेडिंग अकाउंट वेगळं आणि तुमचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट वेगळं ठेवा डीमॅट. तर माझ्या पत्नीच्या अकाउंट मध्ये FNO ट्रान्झॅक्शन माझी महिन्याला एखाद किंवा 2, आपलं जर अर्थकट्ट्यावर पण बोलणं झालं होतं की 50 साधारण तुम्ही 50 ट्रान्झॅक्शन पकडताय FNO चे, तर महिन्याला 2 म्हणजे साधारण 24 ते 25 ट्रान्झॅक्शन होत असतील. तर आपल्याकडे साधारण एक ते 1 कोटीच्या नक्कीच खाली आहे. तर मग अशा वेळेला तिथे ऑडिट करणं गरजेचं आहे का? नाही, आता इथे कसा मुद्दा आहे, इथे तुमच्या ट्रान्झॅक्शन एवढी कमी आहेत की मी बिझनेस करतो असं म्हणता येणार नाही. फ्युचर ऑन ऑप्शन ही नॉन स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन धरली जाते, जरी ती स्पेक्युलेटिव्ह टाईप असली तरी. परंतु बिझनेस करतो म्हणण्यासाठी त्याला खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन दाखवायला लागतात आणि बहुतेक FNO करणारे खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन करतात. आता तुमच्या केसमध्ये खरोखर ते इतक्या कमी प्रमाणात ट्रान्झॅक्शन असतील तर त्यातला जो प्रॉफिट अँड लॉस आहे तो तुम्ही शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म दाखवा, किंवा तुम्ही बिझनेस इन्कम दाखवू नका, इन्कम फ्रॉम अदर सोर्स दाखवा. कारण अशा केसेस मी पण हँडल केलेल्या आहेत की अगदी नॉमिनल स्वरूपाची ट्रान्झॅक्शन होती. अशा वेळी त्यातनं जो नफा झाला तो आम्ही इन्कम फ्रॉम अदर सोर्स दाखवला, बिझनेस दाखवला नाही. पण बिझनेस दाखवला असं तर सगळं अकाउंट ऑडिट सगळं त्याला झंझट लागतं. त्यामुळे तुमच्या पर्टिक्युलर केसमध्ये ट्रान्झॅक्शन एवढ्या कमी आहेत म्हणून त्याचा जो नेट इफेक्ट असेल, प्रॉफिट किंवा लॉस असेल तर तुम्हाला इग्नोर करायला लागेल, कारण तुम्ही लॉस बिझनेस दाखवला तरच तो कॅरी फॉरवर्ड होईल. अदरवाईज तुम्ही जर नफा असेल, त्याच्यात नॉमिनल नफा असेल, त्या अमाऊंट असेल तर ती इन्कम फ्रॉम अदर सोर्स दाखवा आणि ते रिटर्न फाईल करा. तुम्हाला बिझनेस ऑडिटची गरज नाही. धन्यवाद सर. आणि सर सेवा संघाचे आभार. हा, थँक्यू वैभव. सुहास सहस्रबुद्धे, तुम्ही आता विचारू शकता प्रश्न. नमस्कार गोखले साहेब. नमस्कार. हा ऐकू येते, तुम्ही बोला. मला विचारायचं असं, पोस्टल सेव्हिंग्स अकाउंटचं इंटरेस्ट टोटली टॅक्स फ्री आहे का टॅक्सेबल आहे? नाही, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं 3,500 पर्यंत असेल तर टॅक्स फ्री आहे. 3,500च्या वर असेल तर तुम्हाला ते इन्कम मध्ये ऍड करायला लागतं. सेक्शन 80TTA किंवा 80TTB. 80TTA नॉन सिनियर सिटीजन साठी, 80TTB सिनियर सिटीजन साठी 10,000 किंवा 50,000 अशी वजावट आहे. ती वजावट तुम्हाला मिळू शकते. पण लोकांचा प्रश्न असा होता की 3,500 या 10,000च्या वर आहे का? तो हो, 3,500 पर्यंत सेव्हिंग बँक इंटरेस्ट टॅक्स फ्री आहे. त्याच्या वर असेल तर ते तुम्हाला कदाचित 80TTA मध्ये कव्हर्ड होईल आणि तुम्हाला टॅक्स लागणार नाही. पण एखाद्याचं सेव्हिंग बँक इंटरेस्ट 25,000 असेल समजा, तर ते 80TTA 10,000 आणि 3,500 13,000 गेले तरी वरच्या रकमेवर त्याला टॅक्स भरायला लागतो. त्यामुळे टॅक्स फ्री नाहीये, त्याला डिडक्शन 3,500चं डिडक्शन आहे. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. विजय जगन्नाथ म्हणून आहेत ना, काय प्रश्न असेल तर प्लीज विचारा तुम्ही अनम्यूट करून. विजय जगन्नाथ. ओके, मी नेक्स्ट यांच्यावर जातो. अविनाश हार्डे म्हणून आहेत. तुम्हाला काय प्रश्न आहे का? अच्छा, नुसतं एक अल्फाबेट A म्हणून आहे. हॅलो, मी आहे विवेक दांडेकर. हा बोला तुम्ही. मला प्रश्न असा होता, एक म्हणजे आपण जो प्रॉव्हिडंट फंड एक्स्ट्रा जो ऍडिशनल देतो तर त्याचं इंटरेस्ट टॅक्सेबल होतं का? म्हणजे एम्प्लॉईज एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन म्हणताय? एम्प्लॉईज एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन टू PF. एम्प्लॉईज एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन कितीही केलं तरी ते टॅक्सेबल, त्याचे इंटरेस्ट टॅक्सेबल होत नाही.
एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन हे तुमच्या ग्रॉस सॅलरीमध्ये ऑलरेडी टॅक्स झालेलं असतं. म्हणजे मला 25,000 पगार आहे, मी 5,000 पीपीएफ ला टाकले तर 25,000 सॅलरी टॅक्सेबल होती माझी. त्यामुळे 5,000 जे टाकले त्याच्यावरचं व्याज किती का असेल, आमची किती अमाऊंट तुम्ही टाकली तरी ते टॅक्स फ्री राहतं. रिटायरमेंट होईपर्यंत टॅक्स फ्री राहतं. ओके ओके, थँक्यू. आणि अजून एक प्रश्न होता, तुम्ही मगाशी जे म्हणलात की लॉंग टर्म शेअर्ससाठी तर पहिले सेल करा आणि नंतर 2-3 दिवसानंतर बाय करा. पण जर फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये जातं तर पहिलं बाय केलं तरी सुद्धा फरक पडत नाहीये त्याच्यासाठी. नाही, कधी बाय केले कधी सेल केले तरी फरक पडत नाही. करेक्ट. सगळ्यामध्ये सेल करा असं ते मिसइंटरप्रिटेशन. नाही, बरोबर आहे. पण कधी कधी काय असतं की आपण कुठले विकायचे ठरलं, पण तुमचा अगदी मुद्दा योग्य आहे. आधी बाय केलं 1 दिवस 2 दिवस आणि नंतर सेल केलं तरी चालेल, कारण फर्स्ट इन फर्स्ट आउट धरलेलं. येस, यू आर राईट. ओके ओके, ठीक. ओके, थँक्यू. जयप्रकाश बर्वे, तुम्ही मध्येच अनम्यूट करत होता, काय प्रश्न आहे का तुम्हाला? जयप्रकाश बर्वे. हॅलो जयप्रकाश बर्वे, काय प्रश्न होता का तुम्हाला? ओके, ठीक आहे. मी इकडे शेखर म्हणून आहेत. तुम्हाला काय प्रश्न आहे का? कारण तुमच्याकडे बहुतेक माईक नाही आहे, पण जर प्रश्न असेल तर तुम्ही चॅटमध्ये टाईप करा, तो आम्ही वाचून दाखवू. आणि इव्हन अविनाश हरडे, तुमच्याकडे माईक नाही आहे असं लक्षात येतंय. काय प्रश्न असेल तर टाईप करा प्लीज. आता कुणाची चॅटवर सॉरी एक प्रश्न आलाय बघ जरा. हो, पण तो खरं तर उत्पन्नावरील गुंतवणुकीशी रिलेटेड नाहीये सर. आपण घ्यायचा का तरी तो प्रश्न? हा, म्हणजे एखादा छोटा घ्यायला असेल, काय लहान असेल तर घेऊ आपण. बरं, मग मगाशी एक आलेला मिनिट. हो आला होता. मी जस्ट तो तुम्ही वाचून दाखवा. मला वाटतं शेणाई सरांचाच तो प्रश्न आहे. काइंडली एक्सप्लेन द रूल फॉर टॅक्सेशन ऑन रेंट रिसीव्ड on the second flat, especially if it is owned by jointly by husband and wife. म्हणजे दुसरा फ्लॅट जॉईंटली ओन्ड बाय हस्बंड अँड वाईफ आणि त्याच्यावर रेंट मिळालंय तर त्याचं टॅक्सेशन कसं होतं? आता याच्यातला प्रश्न असं उत्तर आपण पहिल्या फ्लॅटने सुरू करू की पहिला फ्लॅट मी अज्युम करतो की तो सेल्फ ऑक्युपाईड आहे, त्याला रेंट मिळत नाही असं अज्युम करू. त्या सेल्फ ऑक्युपाईडला काही टॅक्स लागणार नाही, कारण तो त्याला काही रेंट मिळत नाही, एक प्रॉपर्टी एक्झेम्प्ट असते. हा जो रेंटेड दुसरा प्रॉपर्टी आहे ती जॉईंट आहे तुमची हजबंड वाईफची. पहिलं म्हणजे रेंट टॅक्सेबल आहे, जे काय मिळत आहे ते. आता ते कोणाच्या टॅक्सेबल आहे? जर हजबंड आणि वाईफ या दोघांनी जर तो फ्लॅट घेण्याकरता स्वतःचे पैसे टाकले असतील, मग ते नॉट नेसेसरली इक्वल टाकायला पाहिजे. अगदी 20% बायकोने टाकले, 80% नवऱ्याने टाकले, आणि असे टाकलेले पैसे ते दोघे जण म्हणतात की आम्हाला दोघांना त्यात शेअर हवाय त्या भाड्याचा, उत्पन्नाचा. हा पूर्ण अधिकार हा दोन्ही करदात्यांना दिलेला आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आयकर कायद्याद्वारे, की तुम्ही स्वतः ठरवा की जॉईंट मध्ये तुम्ही दाखवायचंय की 50-50% दाखवायचं तर तुम्ही ठरवा, 80-20 दाखवायचं तर 80-20 ठरवा. काही जण असं म्हणतात की नाही, माझ्या बायकोचं नाव फक्त कन्व्हिनियन्स म्हणून टाकलाय, 100% बेनिफिट मला पाहिजे, नवऱ्याला पाहिजे, तसंही दाखवू शकतो. हा डिसिजन पहिलं वर्ष जेव्हा तुम्ही रिटर्न भरायचं त्याच्या आधी तुम्हाला घ्यायचंय. अशासाठी की या रिटर्नच्या फॉर्म मध्ये तुमचं रेंट दाखवताना तिथे तुमची मालकी किती % आहे हे तुम्हाला दाखवायला लागतं, तिथे लिहायला लागतं. म्हणून पहिल्या वर्षी काळजी घ्यायची की आपलं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोणाचं उत्पन्न कसं असेल, हा फायदा आपल्या दोघांना हवाय का, मी फक्त नवऱ्याने घ्यायचा आहे का काही प्रपोर्शन मध्ये घ्यायचं आहे. माझे एक क्लायंट होते, त्याच्यात बायकोचं उत्पन्न खूप जास्त होतं, नवऱ्याचं त्या मानाने खूप कमी होतं, कारण मध्ये त्याला काही वर्ष नोकरी नव्हती. अशा वेळी त्या बायकोने सांगितलं की हे आम्ही आता घर घेतलंय, त्याच्यात माझं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे आणि मला त्याच्यात 90% वाटा हवाय, कारण मला बेनिफिट जास्त हवाय, पण माझ्या नवऱ्याला 10% दाखवा तुम्ही. अगदी आत्तापर्यंत त्यांचं लोन रिपे होईपर्यंत आम्ही दरवर्षी जे इंटरेस्ट यायचं त्याच्यात 10% नवऱ्यामध्ये दाखवायचो, 90% बायकोमध्ये दाखवायचो. परंतु लक्षात ठेवा, एकदा हे तुम्ही फिक्स केलं की तुम्हाला दरवर्षी त्याच पद्धतीने दाखवायला लागेल. इतकंच नाही तर हे उद्या भविष्यात घर विकलं तर 90% कॅपिटल गेन नवऱ्याकडे दाखवायला लागेल किंवा बायकोकडे दाखवायला लागेल, ज्या पद्धतीने तुम्ही आधी ते मांडले. म्हणून पहिल्या वर्षी सगळ्यात जास्त काळजी घ्या, तुम्हाला कसं दाखवायचं आहे तुमच्याकडे चॉईस आहे. अर्थात प्रश्न कधी कधी असा येतो की बायको कॉन्ट्रीब्युटच करत नाही, तरी मी बायकोच्या दाखवू शकतो का? हो, दाखवू शकतो. जर बायकोला कॉन्ट्रीब्युशन नसेल पण बेनिफिट हवा असेल तर दोघे अर्धा बेनिफिट घेऊ शकतात. मग प्रश्न असाच की बायकोनी कॉन्ट्रीब्युट केलं नाही तरी नवरा बायकोला बेनिफिट कसा मिळेल? अशा वेळी आम्ही असं त्याला जस्टिफिकेशन असं म्हणतो की तेवढी रक्कम नवऱ्याने बायकोला उधार दिलेली, म्हणजे अजून बायकोकडनं ते येणं आहे. आता ते येणं कधी द्यायची गरज नसते,
परंतु फ्रँकली प्रॅक्टिकली स्पीकिंग डिपार्टमेंट ऍक्सेप्ट करते. पण डिपार्टमेंट एवढंच म्हणतं की जी काही रक्कम तुम्ही किंवा जी काही पद्धत तुम्ही अवलंबाल ती इयर आफ्टर इयर फॉलो करा आणि विकल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीने कॅपिटल गेनचा तुम्हाला फायदा मिळेल. काही लोक म्हणतात की या वर्षी मी बायकोच्या नावाने दाखवतो, पुढल्या वर्षी माझ्या नावाने दाखवतो, मग त्याच्या पुढल्या वर्षी मला मी विचार करीन कसं, तर असं अलाउड नाही. अच्छा सर, ओके, थँक्यू. आता नाही, आता एक शेवटचा आपला नाही, आपण विजय वजे सरांना बोलायला चान्स दिलाच नाही. आता शेवटचा जो प्रश्न आहे तो त्यांचा म्हणजे विजय काका तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा आणि आणि मग मी वजे नंतर तुम्ही टेक ओव्हर करा अमिता मॅडम. की त्याच्यानंतर म्हणजे आता जर वजे साहेबच बोलणार असेल तर मी वजे साहेबांना विनंती करते की त्यांनी प्रश्न पण विचारावा आणि सेशनचं कन्क्लुजन पण करावं. तुम्हाला सगळ्यांना आता उद्यापासून अनलॉक होतंय, त्यामुळे हळूहळू लवकर सगळं जीवन मार्गावर येऊ दे या चांगल्या विशनी मी विजय वजनकडे माईक देते. वजे साहेब, ओव्हर टू यू. वजे काका एक सेकंड ना, चुकून आता कोण मध्ये मध्ये ये जा करत होते, कोणाचा प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही आत्ताच अनम्यूट करायला बघा, मी लगेच अनम्यूट करेन. कोणाचा प्रश्न आहे का? केदार, पण ते त्यांना चॅट वरती हा. सांगावं लागेल because ते ओके, चालेल. आपल्यापर्यंत पोहोचवू हा शकणार. नाही, कारण मध्ये मध्ये ना माणसं ये जा करत होती त्याच्यामुळं. ओके, विजय वजे काका तुम्ही सांगा आता. गोखले सर, ऐकायला येतंय का? आवाज येतोय? हो, ऐकायला येतंय. हॅलो. हा, क्लिअर आहे. गोखले सर, माझा काही प्रश्न नाहीये, पण आज गोखले सरांनी नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स आणि हे सांगितली, त्यामुळे मला जरा विचार करायला लागेल, माझा ट्रेडिंग पॅटर्न बदलायला पाहिजे की काय, कारण नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त होत असतील तर बिझनेस इन्कम धरलं जाईल का, असा मी विचार करीन. हे पण माझा काही प्रश्न नाही दुसरा काही. तर एक थोडक्यात मी आता कन्क्लुडिंग करतोय. अर्थ विभागाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या ऑगस्टला अर्थ विभागाला 11 वर्ष होतील. 11 वर्षापूर्वी अभिजित सर अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी असा जो आम्ही चालू केला होता अर्थ विभाग. जनरली क्रिकेटमध्ये 8-10 वर्षानंतर क्रिकेटरचा फॉर्म कमी होतो, पण आय एम हॅपी की आपल्या 11 वर्षाला पण आपला फॉर्म वाढतच चाललेला आहे आणि हे सगळं तुमच्या प्रेमा. वजे साहेब बोला. आवाज कंटिन्यू करा तुम्ही. वजे बहुतेक ते साहेबांचा audio नाही, बहुतेक ते डिस्कनेक्ट झालेले दिसत आहेत, कारण त्यांचा इंटरनेट इश्यू आहे. हा हा, त्यांच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे. आपण फक्त 1 मिनिट म्हणजे 1 मिनिटभर बघूया. हा, आले परत आले. केदार, हा, त्यांना अनम्यूट करावं लागेल केदार. हो हो हो, ऑलरेडी केलंय. मी आहे, अनम्यूट आहे. तर 11 वर्षानंतर आपला फॉर्म वाढतोय, हे फक्त तुमच्या आपल्या अर्थमित्रांच्या प्रेमामुळे. तर म्हणजे आम्ही चालू केलं आणि नंतर मग जसा मला वाटतं जे आपल्या 50 आपला जो प्रोग्राम झाला अर्थ प्रबोधन व्याख्यानमालेचा, त्याच्यामध्ये आपण एक ऑडिओ व्हिडिओ काढली होती, त्यामध्ये आपला प्रवास दिलेला आहे. पण अर्थ प्रबोधन व्याख्यानमालेचा आपल्या आता 63 झाली आहे आणि अर्थकट्टा हा पण आपला चांगला. हा, ते परत डिस्कनेक्ट झाले. हा, नेट नाही अजून. हा, आले परत. 1 मिनिट अनम्यूट करतो त्यांना. हा, वजे काका मी तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला तुम्ही. बरं, बेसिकली आपण ते डिजिटल झालो त्याच्यात मला सांगायला आवडेल की गोखले सरांनी आम्हाला पहिल्यांदा असं सांगितलं की आपण असा विचार करायला हवा, म्हणजे हे आपण डिजिटल व्हायचा पहिला सजेशन आहे गोखले सरांकडनं आणलं. मग नंतर आम्ही त्याच्यावर सडेकरांनी त्यात खूप कॉन्ट्रीब्युशन केलं आणि नंतर आपला आता सक्सेसफुली या पुरा महिनाभर 1.5 महिना आपण करतोय. टेम्पररी आपण ब्रेक घेऊ अर्थकट्ट्याचा. अर्थप्रबोधन आपलं चालू राहील. आता जून पर्यंत आपलं झालेलं आहे सगळं, पण तुमची जी काही सजेशन्स असतील ती कट्ट्यावर टाका. कट्ट्या आपला ऍक्टिव्ह. परत ते त्यांचं परत कट झालं. हा,
मित्र आपला व्हॉट्सअप ग्रुप चालूच राहणार आहे, त्यामुळे आमच्यापर्यंत तुमची सजेशन्स नक्की येऊ दे. अजून चांगल्या प्रकारे कसं कनेक्ट होता येईल याचाही आम्ही नक्की विचार करू. अजून चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट म्हणजे लाईव्ह वेबिनार कसं करता येईल का किंवा काय, अशाही गोष्टी विचाराधीन घेऊ. हा ब्रेक आहे हा छोटासाच असणार आहे, आम्हालाही थोडस विचार करायला अवधी मिळेल. वजेसाहेब आलेले आहेत केदार परत, त्यांना हो नाही, मी त्यांना लगेच अनम्यूट करतोच, लगेच मला लक्षच आहे. अनम्यूट केले त्यांना ऑलरेडी. तुम्ही तुमची कट्ट्यावर सजेशन टाकत जा. इनफॅक्ट आणखीनही काही वेगळा फॉर्मॅट आपल्याला घेता येईल का, हे झालं आपलं अर्थप्रबोधक व्याख्यान. मला अर्थकट्टा आणखीनही काय, कारण आपल्याकडे हुशार माणसं भरपूर आहेत, त्यांच्याकडे काय आयडियाज असतील तर आम्ही डेफिनेटली त्याच्यावर विचार करू. आणि आता जे ब्रेक घेऊ आम्ही, नंतर अर्थकट्टा पुढे कंटिन्यू. ते मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होत आहे. हो, कारण माझं लक्ष येते तर मी लगेच अनम्यूट करतोच आहे. आय थिंक एवढा मला बोलायला चान्सच नाही मिळाला. नाही, तो पण फक्त एक सांगायचं होतं की गोखले काका एकदम छान सेशन झालं, मला काही प्रश्न नाहीच आहेत एवढं सांगायचं होतं. आणि परत काका आलेले आहेत, वजे काका आहेत ऑनलाईन. म्हणजे आजचे वक्ते म्हणून त्यांचे खूप आभार मानतो. तसंच आपले आतापर्यंतचे जे डिजिटल झाले, डॉक्टर अभिजित फडणीस सर, प्रीती झेंडे मॅडम, तृप्ती राणे मॅडम, आपल्या नागपूरकर मॅडम, वजे सर यांनी जे आपले कॉन्ट्रीब्युशन दिलं अर्थ विभागाला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. अर्थ विभागाचे ते आपलीच माणसं आहेत सगळी, ते आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात. आणि मुख्य म्हणजे सगळं अर्थमित्रांचे आभार. मला वाटतं अमिता तुझ्याकडे. जरूर वजे साहेब. हा अमिता मॅडम, तुम्ही अनम्यूट आहात, बोला. हो, आज सडेकर सर त्यांच्या काही पर्सनल कमिटमेंटमुळे नाही जॉईन होऊ शकले. आम्ही सगळे अर्थ विभागाचे सदस्य तुम्हाला सगळ्या अर्थमित्रांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्ही बॅकबोन आहात आमच्या अर्थ विभागाचा. असंच प्रेम देत राहा, अशीच सजेशन्स देत राहा. आपण भेटत राहूच. नवा फॉर्मॅट, नवीन मीडियम असेल, पण आपण भेटत तर नक्कीच राहू. थँक्यू व्हेरी मच. केदार, मी तुम्हाला याच्यामध्ये मला याच्यामध्ये एक सांगायचं होतं. केदार, एक मिनिट. मला मगाशी वोट ऑफ थँक्स मध्ये 3 माणसांचे जे टेक्निकल सपोर्ट दिला आम्हाला, सडेकर साहेब, केदार आणि विनय देसाई यांचेही आभार. कारण त्यांच्या टेक्निकल सपोर्टशिवाय आम्ही काहीच करू शकलो नसतो. अगदी खरं आहे. अच्छा, याच्यामध्ये मला फक्त सडेकर सर यांचा मोठा वाटा आहे या व्हर्च्युअल मीटिंग सक्सेसफुल करण्यात. अच्छा, याच्यामध्ये आता मला फक्त एक सांगायचं होतं की आपण जेव्हा नवीन कट्टा चालू करू, लास्ट टाइम आपल्याला असं की माणसं मेंबर्स कमी होते, पण या नवीन फॉर्मॅट मध्ये आपण बोरिवली पासून अक्रॉस द सिटी और कंट्री तुम्ही कोणाला इन्व्हाइट करू शकता. कारण माझे 1-2 मित्र आहेत की जे बोरिवलीहून वगैरे येतात, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा आपण अर्थकट्ट्यावर आम्ही टाकू तेव्हा तुमच्या अजून लोकांना सुद्धा तुम्ही कळवू शकता की हे व्हर्च्युअल आहे, तुम्हाला न येता ही सगळी नॉलेज मिळू शकतं. अगदी अवश्य. म्हणजे केदार, एवढं सांगायचं होतं. म्हणून मी जसं म्हटलं तसं हे याला हायबरनेशन म्हणा तुम्ही. थोडेसा वेळ काय आम्हालाही विचार करायला मिळेल. आय थिंक वी वुड कन्क्लूड टुडेज सेशन. थँक्यू गोखले सर. ॲज युजल नेहमीप्रमाणे एक्सलंट सेशन. क्लिअर, क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी ॲज युजल. त्यामुळे आय थिंक मी हे सेशन कन्क्लूड करण्याची विनय आणि केदार यांना विनंती करते. ओके, थँक्यू विनय, थँक्यू व्हेरी मच. मी आता सेशन क्लोज करतो. फॉर ऑल युअर सपोर्ट एव्हर. थँक्यू. या थँक्यू. मी बंद करतोय झूम मीटिंग. थँक्यू ऑल, टेक केअर.